यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं विज्ञान गंगा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेले 3 महिने हा उपक्रम चव्हाण प्रतिष्ठानने सुरू केलेला आहे मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने. गेल्या महिन्यामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांचं टेक्नोव्हिजन या विषयावरील व्याख्यान आपण सगळ्यांनी या ठिकाणी ऐकलं 20 मे रोजी. त्यात एप्रिल महिन्यामध्ये गुरुत्व लहरींबद्दल प्राध्यापक संजीव धुरंधर हे आपल्याशी या ठिकाणी बोलले होते. दर महिन्याला या प्रकारे विज्ञानाच्या संबंधामध्ये त्यातल्या एका मान्यवर व्यक्तीचं व्याख्यान आपण सर्वांसाठी आम्ही आयोजित करणार आहोत. आम्हाला जाणीव आहे की आमचं स्थळ थोडंसं मुंबईच्या दृष्टीने अडचणीचं एका टोकाला आहे आणि त्यामुळे बऱ्याचदा सगळ्या लोकांना पोहोचायला थोडी अडचण होते आणि वेळ अशी की याच्यापेक्षा अधिक उशिराची वेळ घेण्यानं पुन्हा संपायला उशीर होतो आणि ही वेळ घेण्यानं अजून काही कार्यालयातली मंडळी तिथून निघून यायला वेळ लागेल. पण त्याला काही इलाज नाही. त्या सगळ्याबरोबर आपल्याला काहीतरी जुळवून घ्यावंच लागणार आहे. पण आपण सगळी तरुण मंडळी इथे आलेल्या आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या भयानक दुष्काळाची स्थिती आपण अनुभवतो आहोत. गेले काही महिने मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही काही मंडळी काम करतो आहोत. इथल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला किती त्रास होतो आपण सर्व जाणतो. पण या सगळ्या कालावधीत आम्ही मराठवाड्यात राहत असताना आपण इकडे किती सुखी आहोत याचा खरोखरच रोज प्रत्यय येतो. आणि अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष, बाहेर रोजगाराचं दुर्भिक्ष आणि एक प्रकारची उदासीची छाया मराठवाड्यातल्या सगळ्या गावांमध्ये आपल्याला दिसते. रोजगारासाठी मंडळी बाहेर गेलेली आहेत. गावामध्ये एकतर वृद्ध व्यक्ती आहेत किंवा स्त्रिया आहेत. केवळ शेतीमध्ये कुठं हिरवं पानही दिसत नाही दूरवरपर्यंत जाताना. आणि सगळं पाणी वापरायला लागणारं, प्यायला लागणारं सगळं विकत घेतलं जातं. म्हणजे तुम्ही लातूरच्या गोष्टी खूप ऐकतात मीडियामुळे, पण त्याशिवाय मराठवाड्यात खूप गावं आहेत. 10,000 गावं आहेत आणि त्यातल्या सगळ्या बातम्या काही येत नाहीत TV चॅनल्सवर. पण तिथे खूप अडचणीची स्थिती आहे. आणि या सगळ्या काळावधीत मान्सूनचं बदलतं स्वरूप आणि यावर्षीच्या पावसाळ्याचं काय होणार. 4 दिवसांच्या बातम्यांनी पाऊस यायच्या आधीच थोडंसं हायसं वाटायला लागतं आणि पुन्हा एक बातमी येते आठवडाभर मान्सूनचं आगमन लांबणार आणि आलेला आणि न आलेला दोन्ही पाऊस आधीच आपल्याला घाबरवून टाकतो अशी स्थिती आहे आता. तर या सगळ्या काळामध्ये या हवामान बदलाचं शास्त्र नेमकं काय आहे ते समजावून घेऊ. या सगळ्याला तोंड द्यायला आपण कशा रीतीने स्वतःला तयार करायला हवं. हवामान बदल हा अपरिहार्य असेल तर समाजातले बदल त्याला अनुसरून काय करायला हवेत, शेतीतले बदल काय करायला हवेत याचाही काहीतरी आपल्याला विचार करायला लागेल. रंजन केळकर सरांना आपण याच विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात यापूर्वी सर आलेले आहेत. त्यांचा अधिक सविस्तर परिचय या ठिकाणी मराठी विज्ञान परिषदेचे देशपांडे सर आपल्याला करून देतीलच. प्रतिष्ठानच्या वतीने या दोघाही मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि प्रतिष्ठानच्या पर्यावरण विभागाचं काम पाहणारे प्रशांत शिंदे यांना विनंती करतो खूप पुष्पगुच्छ देऊन केळकर सरांचं प्रशांतने स्वागत करावं. प्रशांत शिंदे. प्रशांत सृष्टीज्ञान आणि प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांबरोबर या विषयावर काम करतो आहे आणि विद्यार्थ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांबरोबर हवामान बदलाची काही सेंटर्स उभी करता येतील का आम्हाला. कोकणामध्ये देवरुखला त्याने जवळजवळ एक केलेलं आहे. मराठवाड्यात एक आणि पश्चिम महाराष्ट्रात एक असं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रतिष्ठानचे संजय बनसोड यांना मी विनंती करतो की देशपांडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. देशपांडे सर म्हटलं तर घरचे आहेत, म्हटलं तर पाहुणे आहेत. अनेक कार्यक्रमांना ते आणि मराठी विज्ञान परिषद याचं सातत्यानं आम्हाला सहकार्य मिळतं. आपल्यापैकी बहुतेकांना देशपांडे सरांचा परिचय असेल. मराठी विज्ञान परिषदेचं अतिशय गतीनं आणि जोमदारपणे जे काम सुरू आहे त्याच्या पाठीमागे जी ऊर्जा आहे ती देशपांडे सरांची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही संस्था ज्या पद्धतीने ज्या रीतीने काम करते आहे मला वाटतं की फार कमी राज्य असतील ज्याच्यामध्ये विज्ञानाच्या संबंधामध्ये काम करणाऱ्या अशा संस्था असतील.
चुनाभट्टीला विना पूर्व मार्गावर या संस्थेचं कार्यालय आहे. आपल्याला जेव्हाही कधी संधी मिळेल आणि इच्छा होईल तेव्हा आपण जरूर जाऊन तिथं भेटावं. देशातले अगदी थोर, मग देवधर सर असतील, गोवारीकर असतील, काकोडकर असतील, या सगळ्या थोर मंडळींनी ज्या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम केलेलं आहे ती मराठी विज्ञान परिषद आहे. मी देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या विज्ञान गंगाविषयी आणि केळकर सरांविषयी आपल्याशी बोलावं. देशपांडे सर. नमस्कार. डॉक्टर रंजन केळकर हे आज आपल्याला या इथं वक्ते म्हणून लाभलेले आहेत. मगाशी दत्ताबा सराफांनी उल्लेख केला ते विद्वान आहेत, आणि विद्वान आहेत म्हणजे ते पुणेकर इथे वेगळं सांगायला नको. पुण्यात राहणे प्रत्येक व्यक्ती विद्वान असते. जरा खालच्या आवाजात सांगतो, मीही काही वर्ष तिथे राहिलोय. डॉक्टर केळकर हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून BSc, विद्यापीठामधून MSc, PhD असं झाले. थोडक्यात म्हणजे देशी वाणे. आणि त्याच्यानंतर ते हवामान खात्यामध्ये गेले आणि 38 वर्ष त्या तिथे त्यांनी काम केलं. इतकं चांगलं काम केलं की शेवटी ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख डायरेक्टर जनरल झाले. 6 वर्ष तसे ते होते. आणि गंमत म्हणजे 2003 साली निवृत्त व्हायच्या 1 महिना आधी त्यांची माझी दिल्लीमध्ये गाठ पडली. म्हटलं, केळकर सर तुमचा दिल्लीतला पत्ता द्या. म्हणले, आता पुण्यातला पत्ता देतो मी, आता पुढच्या महिन्यात पुण्यात चाललो. परंतु ह्या काळामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकरांच्या मार्गदर्शनामुळे ह्या खात्याची प्रतिमा एकूण जी उंचावली, त्याच्यामध्ये जितका वाटा वसंतराव गोवारीकरांचा तितकाच डॉक्टर रंजन केळकर यांचा पण आहे. आणि पावसाचा अंदाज काही व्यक्त करता येतो याची सुरुवात डॉक्टर वसंतराव गोवारीकरांनी करून दिली 1988च्या सुमाराला. आणि मला आठवते की ज्या वेळेला त्यांनी अंदाज व्यक्त केला आणि तो अनेक वर्तमानपत्रांमध्ये आला, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाने एक एडिटोरियल लिहिला, अग्रलेख लिहिला. आणि त्याच्यात वसंतराव गोवारीकरांना दम भरला, माइंड युअर बिझनेस. You are not a meteorological scientist, you are a person from ISRO. वसंतराव गोवारीकरांनी त्याला उत्तर दिलं नाही. सगळ्यात चांगली गोष्ट उत्तर न देणे, नाहीतर पत्रव्यवहार चालू राहतो आणि संपादक लोकांना ते हवं असतं. पावसाळा संपला, उत्तम पाऊस झाला आणि एक गोष्ट घडली की टाइम्स ऑफ इंडियाने प्रामाणिकपणे परत दुसरा अग्रलेख लिहिला आणि हॅट्स ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर असं म्हटलं. म्हणजे त्यांनी व्यक्त केलेला अंदाज आणि त्याच्याबरोबर अनेक मर्यादा आहेत या देशामधल्या एकूण हवामान व्यक्त करण्याच्या, अंदाज व्यक्त करण्याच्या, की आपल्याकडे पुरेशी उपकरणं नाहीत. ती प्रत्येक 100-150 किलोमीटर अंतरावरती असली पाहिजे म्हणजे आपल्याला अंदाज व्यक्त करता येतो. आणि मी असं बघितलं की परदेशामध्ये लोक आपल्या गाडीतला रेडिओ लावून आता पुढच्या अर्ध्या तासात, पुढच्या तासात हवा कशी राहणार आहे, घरातून बाहेर पडताना रेनकोट न्यायला हवा की नाही, विंडशीटर घ्यायला हवा का, थंडी किती पडेल, या सगळ्या गोष्टी करतात. त्याचं कारण ती सगळी उपकरणं तितक्या अंतरावर ते असतात आणि म्हणून ते व्यक्त करू शकतात. ती गोष्ट आपल्याला डॉक्टर रंजन केळकरांच्यामुळे आता ह्या हवामानशास्त्रात साध्य झालेली आहे. आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी इस्रो अध्यासनात मानद प्राध्यापक म्हणून पुणे विद्यापीठामध्ये काम केलं. पण त्याहीपेक्षा इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांनी पुस्तकांमधून व्यक्त केलेलं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ते कायमचं लोकांच्या पुढे राहतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सॅटेलाइट मेटेओलॉजी, मान्सून प्रिडिक्शन, क्लायमेट चेंज, ए होलिस्टिक व्ह्यू, बायबल मेटेओलॉजी अशी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि हवामानाच्या संदर्भामध्ये असं की वाऱ्याची एक अशी छोटीशी झुळूक येते आणि आत्ताच व्यक्त केलेला अंदाज पुढच्या क्षणाला कोसळून पडतो. त्यामुळे ही काय कारणं आहेत ती आपल्याला आज समजून घ्यायची आहेत. ती समजून देण्यासाठी डॉक्टर रंजन केळकर आलेत आणि नावाप्रमाणेच ते आपला विषय सुद्धा रंजक पद्धतीने मांडतील याची मला खात्री आहे. आपण त्यांचं भाषण ऐकूया. Is there anybody here who doesn't understand Marathi?
maybe one. Welcome to this program. Okay, and my only request is please bear with me for 45 minutes, even if you may not. And there'll be some slide with pictures, but otherwise, I was told that somebody from Sweden will be there. Are you that person? Well, I don't know Swedish, so we are on par. Okay, so bear with me for 45 minutes. After that, you can ask me questions in English. If I know the answers, I'll tell you. सुरुवातीला सर्वप्रथम मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या दोन संस्थांचं यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला इथे बोलवलं आणि आपल्यासमोर उभं राहायची संधी दिली. म्हणून हे जरा लोड करणार का प्रेझेंटेशन? विषय आगामी पावसाळा हा आहे आणि मी पुण्यात राहतो आणि विद्वान पुणेकरांच्या वरती आता इथे एक विनोद पण घडला. मी आहे त्यांच्यापैकी असं म्हणायला काही हरकत नाही, पुण्याला मी राहतो आणि पुण्यातल्या माणसांनी मुंबईकरांना येऊन पावसाविषयी सांगायचं म्हणजे एखाद्या भारतीयांनी सौदी अरेबिया जाऊन तेलाविषयी सांगणं असं आहे. पण तरी मी प्रयत्न करेन आणि अगदी सोप्या भाषेत मी बोलणार आहे. आपले काही प्रश्न त्यानंतर जरी राहिले, बहुतेक काही प्रश्न राहणार नाहीत असं मला वाटतं, त्यानंतर जरी प्रश्न राहिले मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. सुरुवात माझी मुंबईच्या मान्सून पासूनच आहे. 2009 साली एक चित्रपट निघाला होता बेकअप सीट नावाचा. काही लोकांनी तो पाहिला असेल, काही नसेल, मला माहित नाही. आणि त्याच्यात सीड हा जो मुलगा आहे रणबीर कपूर हा मुंबईचा मुलगा आणि त्याला एक मैत्रीण भेटते जी कलकत्त्याहून आलेली असते नोकरीच्या शोधात. कोण कोण सेन शर्मा, तिचं नाव आयशा. त्यांची मैत्री होते, कधी ते भेटतात, कधी दूर जातात आणि प्रत्येक वेळेस सीट तिला सांगत असतो की देखो मुंबई का मान्सून आने दो फिर सब कुछ दुनिया बदल जाएगी यहाँ. तर पुन्हा पुन्हा तिला सांगायचं की मुंबईचा मान्सून कसा आहे तुला माहिती नाही. आणि शेवटी म्हणजे त्यांची जी फारकत होते ते पुन्हा भेटतात. ते असं होतं की ही आयशा एका टॅक्सीत चाललेली असते, ती हात बाहेर काढते, त्याच्यावरती पावसाचे थेंब पडतात आणि सीड हा आपल्या घरी असतो बाल्कनीमध्ये, तो हात बाहेरते, त्याच्यावरती पावसाचे थेंब आणि कदाचित ते एकाच ढगातून आलेले हे थेंब त्यांना पुन्हा भेटवतात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह वरती आणि नंतर तिथे गाणं सुरू होतं एकतारा. असं हे मुंबईच्या मान्सूनचं हे वर्णन आहे. आणि त्यानंतर एक सुंदर वर्णन की त्याच्या खूप आधीच हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले 1939 साल. नेहरूजी राहायचे अलाहाबादला. त्यांनी कधी मान्सून पाहिलं नाही, पण त्यांनी खूप ऐकलं होतं की मुंबईचा मान्सून खूप वाजत गाजत येतो आणि त्यांनी मुंबईत मुक्काम ठोकला 1939 साली. तिथे 8-10 दिवस येऊन राहिले आणि ते रोज विचारत होते की मान्सून आला की नाही, मान्सून आला की नाही. आणि शेवटी त्यांनी वर्तमानपत्रात वाचलं की मान्सून काल रात्री आला आणि त्यांना कळलंच नाही. आणि त्यांनी त्यांच्या सुंदर इंग्लिश भाषेमध्ये जे लिहिलं आहे ते मी 2 वाक्य वाचतो. Where was the pomp and the circumstance and the glory of the attack and the combat between cloud and land and the surging and lashing seas. हे त्यांचं इंग्लिश आहे, मी त्याचं भाषांतर करू शकत नाही मराठीमध्ये. पण शेवटी त्यांनी एक लेख लिहिला नॅशनल हेरल्ड मध्ये 1939 साली 18 जून, मान्सूनच्या यायचीच तारीख. म्हणजे त्यावेळेस पण कदाचित 2 दिवस तो उशिरा झाला असेल, मला माहित नाही. 18 जून 1939 ला त्याने लेख लिहिला की मुंबईला मान्सून रात्रीच्या चोरासारखा आला. तर प्रत्येक मान्सून हा वेगळा असतो. तर कधी वाजत गाजत येतो, कधी रोमॅन्टिक असतो, कधी चोरासारखा येतो, कधी गाणी गात येतो. तर असा जो सगळा मान्सून आहे त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला कुतूहल असतं की यंदाचा मान्सून कसा असेल. आणि त्याच्याविषयी मी थोडक्यात आज 40 मिनिटं बोलणार आहे. माझ्या भाषणाची रूपरेषा थोडक्यात अशी आहे की मान्सून म्हणजे काय, त्याची प्रक्रिया कशी, त्याची मूलभूत प्रक्रिया काय आहे, भारतासाठी मान्सूनचं महत्व का आणि काय आहे, मान्सूनचं पूर्वानुमान आपण का करायचं आणि कसं केलं जातं. आणि हल्ली 2 शब्द खूप लोकांना आवडतात, एल्निनो आणि लानिना. बहुतेकांना ते माहिती नाही की त्यात काय प्रकार आहे, पण ते हल्ली खूप प्रचलित झालेत. म्हणजे मराठी शब्दांच्या पेक्षा म्हणजे मी जर कोणाला भेटलो तर कोणी मला हावारी होतं, हाव इज द एल्निनो कुठे, असे ते मला प्रश्न विचारतात. तर एल्निनो हल्ली लोकांचा खूप आवडीचा असा एक शब्द झाला. मान्सून कसा आहे ते नाही विचारत.
when is the लालिना कमिंग असं त्यांना समजून घ्यायचं असतं. त्यानंतर एक खूपच आपल्या ज्वलंत प्रश्न आहे महाराष्ट्रावरचा दुष्काळ. रोज आपण टीव्हीवरती 24 तास दुष्काळाविषयी आपण ऐकतोय, लोकांना बोलताना आपण ऐकतोय, पाहतोय, दृश्य पाहतोय. तर खरंच हा महाराष्ट्राचा दुष्काळ काय आहे? बळीराजा रागवलाय की वरुणा राजा रुसलाय की काय? आपण ह्या गोष्टी थोडक्यात बघू. अवकाळी पाऊस हा एक नवीन शब्द आपल्या व्होकॅब्युलरीत आलाय जो मला मुळीच आवडत नाही आणि म्हणून मी तो बोलणार आहे की तो आपण शब्द वापरू नये, पण ते नंतर सांगू त्याच्याविषयी. कृत्रिम पाऊस हा एक शब्द खूप प्रचलित आहे, त्याच्याविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. हवामान बदल विषयी तर बोललंच पाहिजे, कारण आपण क्लायमेट चेंज विषयी जर बोललो नाही तर मला काहीच मी ह्या जगात काही केलं नाही असं लोकांना वाटतं. एक ब्युटी कॉन्टेस्ट होती, इंग्लिशमध्ये बोलतो. देयर वॉज अ ब्युटी कॉन्टेस्ट फॉर मिस युनिव्हर्स and there were 5 contestants on the stage, all of them doing well, and they had to face the judges' questions as to what will you do if you are crowned Miss Universe. And there was one contestant who said, I'll work for world peace. And the judges were kind of half satisfied. Then she added, I'll work for world peace and climate change. Of course, immediately she was crowned, the Miss Universe crown was given to her. So climate change is very important. हवामान बद्दल पण बोललंच पाहिजे. आणि शेवटी माझा जो मुद्दा आहे तो मान्सूनची आत्ताची, खरोखरच आत्ताची 5:30 वाजताची परिस्थिती काय ह्याच्याशी मी थोडक्यात बोलणार आहे. अगदी सोप्या गोष्टीतून मी सुरुवात करणार आहे. आपल्या घरी पाहुणे येतात आणि गृहिणी म्हणते घरची की मी आत्ता चहा करून आणते, 5 मिनिटं बसा. आणि चुलीवरती किंवा गॅसवरती भांडं असेल ते लगेच तापतं, पण चहा काही लगेच, पाणी काही लगेच उकळत नाही, त्याला 5 मिनिटं लागतात पाणी उकळायला. आणि नंतर किटली थंड होते, पण चहा काही थंड होत नाही, त्याला थंड व्हायला बराच वेळ लागतो. तर हे पाण्याचे गुणधर्म आहेत की पाणी तापायला वेळ लागतो आणि पाणी थंड व्हायला वेळ लागतो. समुद्राचं तसंच आहे. समुद्र आपण रोज बघतो मुंबईमध्ये, समुद्र तापायला वेळ लागतो आणि समुद्र थंड व्हायला वेळ लागतो. पण जमिनीचं तसं नाही. जमीन फार लवकर तापते. दुपारी आपण बाहेर पडलो तर पायाला चटका बसतो, अनपाणी बाहेर पण बाहेर जाऊ शकत नाही, बूट घालायला लागतात. उन्हाळ्यात पण तसंच जमीन नेहमीच गरम असते आणि जमीन लवकर थंड पण होते. पहाटे बाहेरचं अगदी प्रसन्न वाटतं गवतावर चालायला, किंवा हिवाळ्यामध्ये सुद्धा जमीन खूप थंड असते. तर जमिनीचा गुणधर्म हा की जमीन लवकर तापते आणि जमीन लवकर थंड होते. मुंबईकरांच्यासाठी हे खूप तुमच्या आवडीचं चित्र आहे मरीन ड्राईव्ह. हे दिवसाचं मरीन ड्राईव्ह आणि हे रात्रीचं मरीन ड्राईव्ह. दुनिया बदलते दिवसात आणि रात्री, पण नुसतंच मरीन ड्राईव्ह बदलते असं नाही, त्याच्या भोवतीचं वातावरण बदलतं. दिवसा काय होतं की जमीन लवकर तापते आणि समुद्र तेवढा तापलेला नसतो आणि म्हणून व्हॉट यू गेट इज अ सी ब्रीज. तर जमिनीवरची हवा वर चढते आणि समुद्रावरून जमिनीकडे वारा वाहतो. दॅट इज व्हॉट यू कॉल द सी ब्रीज. आणि रात्री उलट होतं की जमीन थंड होते, समुद्र तेवढा थंड होत नाही, म्हणून समुद्रावरची हवा वर चढते आणि जमिनीकडून समुद्राकडे वारा. सो दिस इज द लँड सी ब्रीज विच हॅपन्स ट्वाइस अ डे. मान्सूनची प्रक्रिया ही थोडीफार अशीच आहे, आणि पण ती फार मोठ्या प्रमाणावरची. म्हणजे एका बाजूला भारताच्या युरेशिया हा खंड आहे मोठा, आणि भारताच्या दक्षिणेकडे अंटार्क्टिका पर्यंत दुसरं बेट नाही, 1-2 लहान बेट आहेत. इट्स अ वास्ट इंडियन ओशन. तर एकीकडे हिंदी महासागर आणि दुसरीकडे युरेशियाचा खंड, असे भारताच्या 2 बाजूला ह्या 2 गोष्टी आहेत. आणि त्यांच्यामध्ये जो हा लँड सी ब्रीज वाहतो तोच मान्सून. आणि ही जी व्याख्या ही माझी नाहीये, ही सर एडमंड हॅली या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञांनी 1686 साली लंडनमध्ये रॉयल सोसायटीच्या पुढे त्यांनी प्रबंध सादर केला, an historical account of the trade winds and monsoons over the sea and near the tropics, with an attempt to, English मला इथे वाचता येत नाहीये, to affirm or assign आहे ते वगैरे. ते त्या स्टाईलमध्ये ते इंग्लिश लिहिलंय. पण त्यांचा 1686 साली
एडमंड हॅलींनी एका कॉमेटचा धूमकेतूचा शोध लावला होता आणि त्याचंच नाव त्यांना दिलं गेलं, हॅलीज कॉमेट म्हणून आपण त्याला ओळखतो. पण ह्या एडमंड हॅलीनी कधी मान्सून पाहिला नव्हता, इंग्लंडमध्ये राहायचे. पण त्यांचा मित्र परिवार फार मोठा होता आणि जगभरचे लोक त्यांना जाऊन सांगायचे की मान्सून मध्ये असं होतं तसं होतं. आणि सगळे जे जहाजांचे जे सगळे कप्तान वगैरे होते त्यांनी त्यांना जाऊन माहिती सांगितली की मान्सून कसा असतो. आणि त्याच्यावरती त्याने आपली ही थिअरी बनवली 1686 च्या 300 वर्षापेक्षा जास्त. तर त्यांची थिअरी अशी होती, जी एक प्रकारची अजून सुद्धा त्याला मान्यता आहे, की उन्हाळ्यामध्ये जमीन म्हणजे युरेशियाचा खंड हा खूप तापतो, तिथे लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्याच्या तुलनेत इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर हा तेवढा गरम नसतो, तो कमी असतो, म्हणजे तो थंड असतो. तर हे जे समर सर्क्युलेशन जे आहे, या सर्क्युलेशन मध्ये ऊर्ध्वाधर तरंग जे असतात, व्हर्टिकल करंट, ते फार महत्वाचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आडवे वारे फार कमी, पण ऊर्ध्वाधर तरंग महत्वाचे असतात. आणि उन्हाळ्यामध्ये तिथे पाऊस पडतो, कारण तिथलं जे ऊर्ध्वाधर जे तरंग आहेत ते दूर जातात, समुद्रावरती उतरतात आणि खाली परत येतात. हे असं एक सर्क्युलेशन होतं. आणि हिवाळ्यामध्ये ह्याच्या उलट होतं की जमीन थंड असते आणि त्या मानाने समुद्र तापलेला असतो. तर एक उलट प्रकारचं म्हणजे एक सर्क्युल, म्हणजे जमिनीवरती हायर प्रेशर आणि समुद्रावरती लो प्रेशर निर्माण, त्याच्यामध्ये हे सर्क्युलेशन निर्माण होतात. तर तात्पर्य हे की मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे. मान्सून म्हणजे पाऊस नाही. पण सामान्य माणसाला आपण जर सांगितलं की मान्सून आला कारण वाऱ्याने दिशा बदलली, तर आपल्याला वेड्यात काढेल, पण तो पाऊस कुठे. म्हणून ज्या सगळ्या मान्सूनच्या व्याख्या ज्या केल्या गेल्या त्या लोकांच्या आवडी लक्षात घेऊन पावसाच्या संदर्भाच्या व्याख्या करता खरोखर शास्त्रीय व्याख्या नाहीत. कारण मान्सून मध्ये रेन इज अ बाय प्रॉडक्ट. विंड्स, वाऱ्यांची दिशा बदलते हे महत्वाचं. त्याच्याबरोबर पाऊस आला तर उत्तम, पण पावसाच्या संबंधित मान्सूनची व्याख्या शास्त्रीय व्याख्या नाही, हे इथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर याचा थोडा वेगळा विचार केला तर इथे भारत देशात हे सगळे वारे दाखवलेले आहेत. तर हिंदी महासागर आणि आशिया खंड ह्यांच्यातला जो तापमानातला फरक आहे त्याच्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलते. आणि हे जे वारे येतात ते बरोबर बाष्प घेऊन येतात. त्याच्यामुळं खरोखरच जसं मी म्हटलं की पाऊस नाही, पण वाऱ्याशी संबंध आहे आणि ते बरोबर बाष्प आणतात, म्हणून आपल्याकडे पाऊस पडतो. मान्सूनचं आगमन सर्वसाधारणपणे सरासरी 1 जूनच्या आसपास केरळवरती. तर केरळ का महत्वाचं आहे, तर केरळ हे मान्सूनचं भारतातलं प्रवेशद्वार आहे. तुम्ही जेव्हा परदेशी जाता, एक इमिग्रेशन काउंटर किंवा काहीतरी असतं जिथे तुमचा पासपोर्ट विचारला जातो, तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, व्हिसा आहे का. तर केरळमध्ये मान्सूनला प्रश्न विचारला, तू मान्सून आहेस का, याच्या तर इथूनच जायचं, दुसरा कुठला काउंटर नाही. तर केरळ हा एक प्रवेशद्वार आहे मान्सून करता आणि तो सुसज्ज असतो जूनच्या 1 तारखेच्या आधी मान्सूनच्या स्वागतासाठी. पण 1 जून ही जशी अमुक एक तारीख असलीच पाहिजे की आपण कॅलेंडर उलटलं 1 जूनला, महिना बदलला आणि मान्सून आला पाहिजे, अशी ती तारीख नाहीये. ती एक सरासरी तारीख आहे. आणि 1 जूनला केरळाला मान्सून आला की तो लगेच पुढे धावत सुटत नाही, त्याला 1.5 महिना लागतो राजस्थानला पोहोचायला. तर केरळ हे त्याचं आगमनाचं ठिकाण आणि राजस्थान हे त्याचं गंतव्य ठिकाण. आणि 1 जून ते जवळ 15 जुलै उजाडतो राजस्थानला पोहोचायला. मी दिल्लीत बरीच वर्ष होतो, तिथे तर नॉर्मल तारीख त्याची 29 जून आहे. आपण इथे हल्ली हीटवेव्हची खूप चर्चा करतोय. दिल्लीमध्ये जून हा सगळ्यात भयंकर उकाड्याचा महिना, कारण तिथे मान्सून 29 जूनला येतो. कल्पना करा की मान्सून इथला 29 जून तुम्हाला कसं वाटेल, पण दिल्लीमध्ये 29 जून ही त्याची याची सरासरी तारीख आहे. तर 1.5 महिना लागतो आणि त्याची स्पीड पण सारखी नसते. तो कधी थांबत थांबत जातो, कधी तो घाईने जातो, कधी उशिरा जातो. तर ह्या ज्या तारखा आहेत त्या साधारणपणे अशा ठोस तारखा आहेत. या प्रत्येक वर्षी त्या रेल्वेच्या टाइम टेबल प्रमाणे ही गाडी धावेल असं होत नाही. मान्सूनचं प्रस्थान होतं ते पुन्हा राजस्थान वरून उलट दिशेने.
असं नाही की केरळवरून मान्सून आधी निघून गेले आणि राजस्थानला तसं होत नाही. त्याची जशी गाडी परत उलटते तसंच राजस्थानवरून त्याचं परत प्रस्थान होतं आणि ते साधारणपणे 1 सप्टेंबर. म्हणजे तुम्ही जर दिल्लीमध्ये पाहिलं तर मान्सून सीझन 2 महिन्याचा असतो. आपल्याकडे 4 महिन्याचा, तिकडे 2 किंवा 3 महिन्याचा असतो. आणि पुन्हा त्याला राजस्थानहून निघून दक्षिण भारताला यायला 15 ऑक्टोबर उजाडतो. म्हणजे परतीलाही त्याला 1.5 महिना लागतो. असा हे मान्सूनचा हा जो प्रवास आहे, म्हणजे आगमन आणि प्रस्थान, हे असं आहे. भारतीय मान्सूनचं महत्व काय आहे आपल्याला माहिती आहे. हल्ली शेअर मार्केट करून आपल्याला दिसतं की मान्सून महत्वाचं आहे, कारण इकडे जरा काही खूप झाला मान्सूनचं की लगेच सेन्सेक्स खाली घसरतो. पण ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आपण पाण्यासाठी आणि आपल्या अन्नासाठी सर्वस्वी मान्सूनवरती अवलंबून आहोत. आणि आपल्याकडे दुसरा कुठलाही स्रोत नाही जिथून आपल्याला पाणी मिळेल. फक्त समुद्राचं पाणी आपण जर काही करून जर वापरू शकलो तर, नाही तर दुसरा कुठलाही, किंवा तिकडे बर्फ पडतो हिमालयात, हे 2 स्रोत सोडून आपल्याकडे पावसाचा कुठलाही स्रोत नाही. आणि म्हणून आपण सर्वस्वी मान्सूनच्या पावसावरती अवलंबून आहोत. आणि ह्याच्यामध्ये जो पहिला फोरकास्ट आहे तो IMD देत नाही, तो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. वर्षानुवर्ष आपल्याला फोरकास्ट निसर्ग देतो की बाबा मी फक्त 4 महिने पाऊस देणार आहे, बाकीचे 8 महिने तू स्वतः आपलं पाणी साठवून ठेव. हा फोरकास्ट आपल्याला कुठल्याही सरकारी यंत्रणेकडून मिळायची गरज नाही. आपल्याला तो निसर्गाकडून मिळालेला आहे की 4 महिने पाऊस पडेल आणि 8 महिने तुम्ही साठवून ठेवा. आणि 4 महिन्याच्या पावसावरती शेतकऱ्यांनी 12 महिने शेती करायची, हे निसर्गाने घालून दिलेला नियम आहे. आणि दुष्काळ पडो न पडो ती गोष्ट वेगळी, पण पाऊस 4 महिनेच पडणार आणि बाकीचे 8 महिने. आणि आपण महाराष्ट्रामध्ये जी रबी पिकं काढतो ती त्यावेळेस काही पावसाळा नसतो, पण आपण काढतो ना पिकं त्याच्यावरती. तर पावसाळा येतो 4 महिने, इथे मॉइश्चर सोडून जातो, त्याच्यावर आपण आणखी एक पीक काढतो. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याची आपल्याला माहिती आहे. आणि तरी आपण प्रत्येक वेळेस एखाद्या सरकारी यंत्रणेकडे पाहतो की आम्हाला सांगा मान्सून कसा राहणार. तो 4 महिनेच राहणार आहे, 8 महिने पाऊस पडणार नाही, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर हे मान्सूनचं महत्व आहे. त्याच्यामुळे मान्सूनचं पूर्वानुमान जर आपल्याला मिळालं चांगलं तर ते महत्वाचं आहे, कारण आपण थोडी तयारी करू शकतो. मान्सूनचं पूर्वानुमान आपण आताच ऐकलं थोड्या वेळापूर्वी की ते करणं शक्य आहे वैज्ञानिक पद्धतीने. त्याचं कारण एकच आहे की भारतीय मान्सूनचे जागतिक सहसंबंध आहेत. हल्ली तुम्ही फेसबुकवरती बघता की काही लोकांचे 2000, 3000, 10,000 फ्रेंड्स असतात आणि जगभर ते सगळे पसरलेले असतात. तर आपल्या मान्सूनचे काही मित्र आहेत आणि काही शत्रू पण आहेत जे जगभर पसरलेले आहेत. आणि त्याच्यामुळं हे जे जागतिक सहसंबंध जे मान्सूनचे आहेत ते जर आपल्याला कळले की हे संबंध काय आहेत आणि दूरची परिस्थिती कशी आहे, तर आपण मान्सूनचं पूर्वानुमान करू शकतो. काही संबंध स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकी असतात. म्हणजे जसं कावळा बसला आणि फांदी मोडली, ह्याच्यात फिजिक्स नाही काही, पण स्टॅटिस्टिकली ह्याच्यात खूप मोठं कोरिलेशन आहे की असं पुष्कळदा होतं. तर काही संबंध मान्सूनचे अगदी प्युअरली स्टॅटिस्टिकल असतात, त्याला कुठलाही फिजिकल बेस नसतो. पण ते जर स्टॅटिस्टिकली कोरिलेशन चांगले असतील तर आपण मान्सूनचा फोरकास्ट चांगला देऊ शकतो. काही सहसंबंध फिजिकल असतात. फिजिकल म्हणजे भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ते खूप मजबूत असे असतात, पण स्टॅटिस्टिकली त्यांचं कोरिलेशन फारच कमी असतं. म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आपल्याला माहिती आहे की अमुक झालं तर मान्सूनला तमुक होईल, पण स्टॅटिस्टिकली आपल्याला कोरिलेशन नसतं, म्हणून आपण पूर्वानुमान देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण जे मॉडेल हल्ली खूप ऐकतो सगळ्यांचं, ते 2 प्रकारचे. एक तर स्टॅटिस्टिकल मॉडेल सांख्यिकी किंवा डायनॅमिकल म्हणजे भौतिक मॉडेल. आणि हे 2 मॉडेल्स वेगळे असतात, त्यांचं स्वरूप वेगळं असतं, त्यांना इनपुट्स वेगळे लागतात आणि ते फोरकास्ट निराळ्या प्रकारचे देतात. इथे लक्षात घेण्यासारखं हे आहे की सगळ्याच गोष्टी मान्सूनच्या जागतिक सहसंबंधात नसतात. फक्त 3 गोष्टी आहेत मान्सूनची वैशिष्ट्य ज्याचा जागतिक सहसंबंध आहे. फक्त 3. आपण बाकीच्या गोष्टींचा असा संबंध लावू शकत नाही काही केलं तरी. एक तर सरासरी पर्जन्यमान, म्हणजे जून ते सप्टेंबर त्या 4 महिन्यांचं आपण जर देशाकरता सरासरी पर्जन्यमान घेतलं, त्याचा जागतिक सहसंबंध लावता येतो. सरासरी पर्जन्यमान 4 महिन्यांचं ऍव्हरेज. दुसरं केरळवरचं आगमन.
मुंबईवरती पावसाच्या आगमनाचा जागतिक सहसंबंध नाही, किंवा लातूरवरच्या आगमनाचा कोणताही जागतिक आपण त्याचं पूर्वानुमान करू शकत नाही. तर कोणाचा विचार की मुंबईत पाऊस कधी आपल्याला सांगता येत नाही, हे त्याचं उत्तर आहे. फक्त केरळवरती जागतिक घडामोडी वातावरणाच्या साधून येतात आणि आपण तेवढी एकच फक्त घटना त्याच्याविषयी पूर्वानुमान करू शकतो की केरळवरती मान्सून कधी येईल. तो उशिरा आला 8 दिवस, त्याचा अर्थ असा नाही की मुंबईवरती 8 दिवस तो उशिरा येणार, त्यांचा संबंध नाही. तर ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट आहे पावसाचा जो खंड पडतो, ज्याला ब्रेक्स इन द मान्सून म्हणतात, की एक चांगली सर येऊन गेली त्याच्यानंतर 8 दिवस पाऊस गायब, ह्यांचा पण जागतिक सहसंबंध असतो. तर थिंग्स लाईक मॅग्नेट्युडियन ऑसिलेशन त्याच्याशी आहे. तर ह्या 3च गोष्टी फक्त मान्सूनच्या संबंधात आहेत, ज्यांचं पूर्वानुमान आपण दीर्घावधी पूर्वानुमान करू शकतो. बाकीच्यांच्या नाही. आपण काही जरी केलं तरी त्यांचा संबंध लागतच नाही. आणि कोणी जर असं म्हटलं की आम्ही तुम्हाला हे सगळं घालून देऊ, आत्ताच मला सकाळी दुपारी मी ते महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचलं की कुठल्या तरी एका छोट्या गावामध्ये ते 4 महिन्यांचा फोरकास्ट वगैरे करून देतात. तसं ते करणं खरोखरच अशक्य आहे वैज्ञानिक दृष्टीने. तर अन्य ज्या सगळ्या बाबी आहेत त्या प्रादेशिक किंवा स्थानिक गोष्टीच ठरवतात. तर केरळला जर पाऊस आला अमक्या तारखेला, त्याला मुंबई यायला किती दिवस लागतील किंवा गोव्याला तो कधी येईल, ही स्थानिक गोष्टीवरती 2-4 दिवस आधी फक्त ठरतात. हे आपण दीर्घावधी पूर्वानुमान ह्याचं करू शकत नाही. आता जे एप्रिलच्या 12 तारखेला IMDने जो फोरकास्ट दिला, लॉंग रेंज फोरकास्ट किंवा दीर्घावधी पूर्वानुमान, ते असं होतं की जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांची सरासरी आणि देशभराच्या संबंध देशाच्या प्रादेशिक सरासरी 2 मॉडेल्स त्यांनी दिले होते. एक तर ऑपरेशनल स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणजे सांख्यिकी मॉडेल, त्यानुसार सामान्याच्या 106% पाऊस पडेल. अतिशय आशादायक असा हा फोरकास्ट आहे. आणि एक्सपेरिमेंटल डायनॅमिकल मॉडेल म्हणजे प्रायोगिक तत्वावर चाललेलं गतिक मॉडेल म्हणाला की सामान्याच्या 111%. हा तर खूपच चांगला फोरकास्ट आहे. पण ह्या आपण जेव्हा टीव्हीवरती बघतो एखादी खूप छान ऑफर असते आणि खाली बारीक लिहिली असते टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, जे तुम्ही नंतर बघता किंवा बघत पण नाही. किंवा आपण एखाद्या ठिकाणी खूप खरेदी करतो आणि बिलवरती खाली लिहिलं असेल E&OE, एरर्स अँड ओमिशन्स एक्सेप्टेड. तर ह्या सगळ्या मॉडेलची एक चूक भूल देणे घेणे एक असते आणि ती ह्याच्यामध्ये उणे अधिक 5% आहे. हे बहुतेक आपण बोलत नाही, आपण फक्त तो सेंट्रल फिगर एक देतो, पण ह्याच्यात किती चूक भूल देणे घेणे आपण जास्त बोलत नाही. तर आपण ह्याच्यात जर ही ऍडिशन ही बेरीज वजाबाकी केली तर स्टॅटिस्टिकल मॉडेल प्रमाणे हा जो अंदाज आहे 101 सुद्धा होऊ शकतो किंवा 111 होऊ शकतो. म्हणजे सगळंच काही इतकं नाही की आपल्याला भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला 101च मिळतील शक्यता आहे. आणि एक्सपेरिमेंटल डायनॅमिकल मॉडेलमध्ये 111 अधिक 5 तर 116 होईल. 116 म्हणजे आपल्याला इतका भरपूर पाऊस मिळेल की महापूर येतील पुष्कळ ठिकाणी. तर परिस्थिती जी सत्य परिस्थिती ऍक्च्युअली उलगडेल ती ह्यांच्या मधली कुठली तरी असेल किंवा टोकाची पण असू शकेल, आपल्याला माहिती नाही. तर अशा ह्याच्या अधिक उणे ज्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता हे पूर्वसूचक कोणते, मी जे जागतिक सहसंबंध म्हटले ते कोणते? तर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ओशन आणि नॉर्थ पॅसिफिक ओशन यांच्यातले जे सी सरफेस टेम्परेचर ग्रेडियंट आहे हा एक पूर्वसूचक झाला डिसेंबर जानेवारीचा. त्यानंतर मग जानेवारीमध्ये नॉर्थ वेस्ट युरोप लँड सरफेस एअर टेम्परेचर हा एक पूर्वसूचक आहे जानेवारीमध्ये. फेब्रुवारीमध्ये इक्वेटोरियल साऊथ इंडियन ओशन सी सरफेस टेम्परेचर फेब्रुवारीचं आहे. फेब्रुवारी मार्च मध्ये ईस्ट एशिया. तर हे तुम्ही बघा की जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशामधले जे पॅरामीटर्स आहेत आणि ते वेगवेगळ्या महिन्यातले आहेत. म्हणजे आपल्याला जे पहिलं चित्र उभं राहतं ते डिसेंबरमध्ये की पुढच्या मान्सूनचं काय आहे. मग जानेवारी ते थोडंसं रिफाईन होतं, फेब्रुवारी ते आणखी स्पष्ट होतं, मार्च मध्ये ते सुस्पष्ट होतं आणि मग तुम्ही एप्रिलमध्ये आपला अंदाज जाहीर करू शकता लोकांना की अशी परिस्थिती आहे. तर प्रत्येक महिन्याला आपल्याला अधिकाधिक माहिती मिळत राहते आणि नंतर मे मध्ये आणखी माहिती मिळते. दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान IMD करतं. दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान नॉर्मली जून मध्ये केलं जातं आणि त्यावेळी हा जो आकडा असतो पहिला त्याच्यावरती दुरुस्ती करायची गरज असली तर ती केली जाते. जून मध्ये काय होतं की जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांच्यासाठी
आणखी काही माहिती दिली जाते, त्याचं पण दीर्घावधी पूर्वानुमान दिलं जातं. आणि देशाच्या 4 सलग भागांसाठी पण एक पूर्वानुमान दिलं जातं. ह्याच्यातली चूक भूल कमी अधिक 9% असते. म्हणजे आपण जेव्हा छोटी क्षेत्र बघतो किंवा छोटा कालावधी बघतो, ही चूक भूल वाढत जाते. तर 9% इज द मॉडेल एरर पुढच्या टप्प्यातल्या ह्याच्यामध्ये. आणखी एक व्याख्येचा एक प्रॉब्लेम आहे, जे आपण लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. IMDच्या व्याख्या आपण असं म्हणजे लाईटली वापरू नयेत. ह्याच्यामध्ये एक टेबल आहे, हे देशभरासाठी मान्सूनच्या पर्जन्यमानाची वर्गवारी कशी होते. नॉर्मल म्हणजे ±4%, अबोव नॉर्मल म्हणजे +4 to 10%, एक्सेस म्हणजे +10%, बिलो नॉर्मल इज -4 to -10% आणि डेफिशियंट इज -10. ही देशभरासाठीची वर्गवारी आहे. पण तुम्ही जर लहान प्रदेशासाठी जर पाहिलेलं एक सब डिव्हिजन्स किंवा एखादं डिस्ट्रिक्ट, ही वर्गवारी अतिशय वेगळी असते. म्हणजे मान्सून विल बी नॉर्मल देशाकरता आपण म्हणतो ती व्याख्या निराळी, आणि मान्सून विल बी नॉर्मल फॉर अ स्मॉल पार्ट ही व्याख्या अशी की नॉर्मल म्हणजे उणे 19 ते अधिक 19%, फार मोठी रेंज आहे छोट्या प्रदेशांच्यासाठी. डेफिशियंट म्हणजे उणे 20 ते उणे 59, ह्याला डेफिशियंट म्हणतात. तर हे जे शब्द आहेत हे वेगवेगळे आहेत. स्कॅन्टी म्हणजे उणे 60% आणि एक्सेस म्हणजे अधिक 20%. तर आपण जेव्हा लहान सब डिव्हिजन्स किंवा डिस्ट्रिक्ट किंवा एखाद्या गावाविषयी बोलतो, व्याख्या निराळ्या असतात. तरी आपण इकडची व्याख्या तिकडे लावू नये, नाही तर आपण चुकीचे निष्कर्ष काढू. यंदाच्या मान्सूनचं पूर्वानुमान असं आहे की एका हल्ली खासगी कंपन्या मान्सूनचं पूर्वानुमान देतात आणि त्यांचे प्रेझेंटेशन्स खूप आकर्षक असतात. त्यांचे लेख खूप सुंदर लिहिलेले असतात. ते ऑलमोस्ट लाईक कॅम्पेन, सेल्स कॅम्पेन सारखं ते बोलत असतात. कारण त्यांना एक तर जबाबदारी नसते, ते पैशासाठी काम करतात. ते आपले फोरकास्ट विकतात आणि विक्री चांगली होईल याप्रमाणे ते आपले फोरकास्ट. तर स्कॅमेट नावाची कंपनी आहे, त्यांनी सामान्यांच्या 105 उणे अधिक 5% असा फोरकास्ट दिलाय. आणखी एक कंपनी वेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस, त्यांनी मान्सून सामान्य होईल असं सांगितलंय. आणि साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम हा एक साऊथ एशियन देशांचा एक गट आहे. हे एप्रिलमध्ये भेटतात साऊथ एशियामध्ये कुठेतरी. ह्या वेळेस मला तिकडे श्रीलंकेत भेटले होते आणि त्यांनी सगळ्यांचा विचार करून ठरवलं की सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल. आणि परदेशी संस्था आणि परदेशी शास्त्रज्ञ हल्ली इतके उतावळे असतात आपल्या मान्सून विषयी काहीतरी बोलून टाकायचं. कुठेतरी ऑस्ट्रेलियाहून, कुठे कॅनडाहून, कुठे कुठल्या देशात आपले लोक बोलत असतात की तुमच्या मान्सूनचं असं होईल. आणि बहुतेक ते चांगलं बोलत नाहीत किंवा चांगलं बोलले तर असं काही बोलतात की त्यांचं हे छापून येईल. हे त्यांचं उद्दिष्ट असतं की आपलं नाव छापून यावं. आणि ह्या सगळ्या शब्दात हल्ली एल निनो हा शब्द वापरल्याशिवाय कोणाला हल्ली फोरकास्ट देताच येत नाही, हे असं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता एल निनो आणि लानिनोशी थोडंसं बोलणार आहे 5 मिनिटं. एल निनो ही जी घटना आहे ती प्रशांत महासागरावर म्हणजे आपल्या भारतापासून खूप दूर अशी घटना घडते. पण त्याचा हल्ली एक जवळचा संबंध आहे. संबंध दूरचा तसा, पण लोक त्याचा खूप जवळचा संबंध लावतायत. दक्षिण अमेरिकेत एक छोटासा देश आहे पेरू नावाचा, आणि पेरूच्या पश्चिमेकडे जेव्हा समुद्र खूप तापतो त्याला एल निनो म्हणतात. एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ बाळ येशू असा आहे. कारण एल निनोचा जो प्रभाव आहे तो ख्रिसमसच्या सुमारास प्रबळ होतो सगळ्यात जास्त. आणि ह्याच्या उलट लानिना एक शब्द आहे. लानिना म्हणजे सुकन्या, आणि तो पण ख्रिसमसच्या सुमारास तो पण त्याचा प्रभाव वाढतो. तर हे जे त्यावेळेस तापमान सरासरीपेक्षा कमी होतं. तर हे 2 एक्स्ट्रीम्स आणि आपण त्याचे चित्र बघणार होते असं की पेरू देश जो दक्षिण अमेरिकेत आहे त्याच्या पश्चिमेकडे हा जो लाल रंग आहे तो एल निनोचा प्रांत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जो निळा प्रदेश आहे तो लानिनाचा प्रदेश आहे, ज्यावेळेस तापमान कमी होतं. तरी एल निनो म्हणजे प्रशांत महासागरावरती तापमान खूप वाढणं आणि लानिना म्हणजे तापमान खूप कमी होणं, हे 2 एक्स्ट्रीम त्याच्या सिच्युएशन्स आहेत. ह्याच्यात होतं काय की जेव्हा एल निनोचा उद्भव होतो त्यावेळेस प्रशांत महासागरावरून प्रवाह वरती वाढतात, व्हर्टिकल करंट्स, आणि त्यांना कुठेतरी खाली उतरायचं असतं. ते खाली उतरतात ते आपल्या देशाच्या जवळच्या समुद्रावरती, आणि म्हणून आपला पाऊस कमी होतो.
तर एलिनोचा हा दूरचा संबंध आहे. आणि लानिनामध्ये काय होतं की हा जो हे जे व्हर्टिकल करंट आहे ते आपल्या समुद्रावरून वर जातात, आपल्याकडे पाऊस पडतो आणि तिकडे पाऊस पडत नाही. तर हे दोन एक्स्ट्रीम सिच्युएशन्स आहेत, लानिना आणि एलिनो. आता मुख्य हे की एलिनो दरवर्षी येत नाही, तो साधारणपणे 2 ते 7 वर्षात याची त्याची पिरियॉडिसिटी आहे. मॉन्सून दरवर्षी येतो. तुम्ही याचं कोरिलेशन कसं लावणार? तुम्ही लावू शकत नाही, कारण हा इथे दरवर्षी येणारा मॉन्सून आहे नियमितपणे, आणि 7 वर्षात एकदा येणारा तो एलिनो. पण तरी त्याचं कोरिलेशन लावलं जातं, कारण स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण कुठलीही गोष्ट कशाची कोरिलेट करू शकतो आणि त्याचा सरळ संबंध नसतो. पण काही गोष्टी आपल्या अनुभवाच्या आहेत. एक असं की ज्यावेळी एलिनो मागे इतिहासात झालेला आहे त्यावेळेस मान्सून खराब झालेला आहे, हे आपण आपला अनुभव आहे. पण नेहमीच असं झालेलं नाही. आणि ही जर तुम्ही हा जर नकाशा पाहिले की जे लाल जे स्तंभ आहेत ते एलिनोचे आहेत आणि जे निळे लेख आहेत ते लानिनाचे आहेत. तर एलिनो आणि लानिना आलटून पालटून 2, 3, 4, 5 किंवा 6-7 वर्षामध्ये आलटून पालटून येत असतात. तर असं नाही की एलिनोवरती एलिनो येत गेले असंही नाही, ते अजूनमधून त्यांची सायकल मोडते. आणि तुम्ही जर मान्सूनचं पर्जन्यमान पाहिलंय, हा जो आलेख आहे 1871 ते 2000. 1871 हा खूपच जुन्या काळचा जुनं वर्ष आहे. आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं. तुम्ही आभार मानले पाहिजेत देवाचे की तुम्ही ह्या स्वतंत्र देशामध्ये तुम्ही जन्मलात बहुतेक लोक, पण माझ्यासारखे लोक हे पारतंत्र्यात जन्मलेल्या लोकांच्या पैकी आहेत. आणि ब्रिटिश लोकांनी खूप अत्याचार केले आपल्या देशावरती, पण त्यांनी एक चांगलं काम केलं. ते जिथे जिथे गेले त्यांनी ग्रेनकेज बसवलं, पाऊस मोजायचे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये 1871 पासूनचे पावसाचे आकडे आपल्याकडे जे कुठल्याही दुसऱ्या देशात नाहीयेत. आणि आपण जर आलेख पहिला 1871 ते 2015 मान्सूनच्या पावसाचा, तर एलिनो आणि लानिना सारखे जे चढ उतार आहे आपल्याच्या ते चढ उतार दिसतात. पण ह्याच्यात कोणत्याही वर्षी काही अघटित घडलेलं असं आपण बघत नाही. चढ उतार असा पुन्हा काही नॉर्मल होतात. आपण थोडं याच्यावरती विचार करू की 145 वर्ष म्हणजे 1871 ते 2015, 145 वर्षामध्ये 19 वर्ष चांगल्या पावसाची होती, जास्त नाही. 25 वर्ष दुष्काळाची होती. आपण काही फार मोठा आकडा नाहीये. आणि 101 वर्ष सामान्य पावसाची होती. ही खूप चांगली माहिती आहे की 145 वर्षात 101 वर्ष मान्सून सामान्य राहिला होता. आपण त्याच्याकरता देवाला किंवा परमेश्वराला किंवा निसर्गाला आभार मानले पाहिजे त्यासाठी. म्हणजेच कोणत्याही वर्षामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त 17% आणि दुष्काळ न पडण्याची शक्यता 83%. असं नाही की दुष्काळ वारंवार पडतात. हे काही आकडे तुम्ही जास्तच्याकडे लक्ष देऊ नका. चांगल्या मान्सूनची ही वर्ष आहेत. आणि काही काही वर्षांच्या पुढे लानिना असं लिहिलेलं आहे. म्हणजे लानिना जेव्हा होता त्यावेळेस पाऊस चांगला पडला होता. पण असं नाही की प्रत्येक चांगल्या पावसाच्या वर्षी लानिना होता, असं नाहीये. चांगला पाऊस पुष्कळदा पडलेला आणि त्यावेळेस लानिना नव्हता. त्याच्या उलट तुम्ही बघा की या वर्षांच्या पुढे ही दुष्काळी वर्ष आहे. इथे एलिनो लिहिलेलं आहे. प्रत्येक वर्षाच्या पुढे एलिनो लिहिलेलं नाही, कारण पुष्कळ वर्ष अशी होती की एलिनो होता पण दुष्काळ पडला नव्हता. तर सारांश हा की या सगळ्या गोष्टीमध्ये एलिनो आणि किंवा लानिना आणि मान्सून यांचा सरळ संबंध नाहीये. फक्त 2च निष्कर्ष निघू शकतात की एलिनो जेव्हा जेव्हा होतो तेव्हा दुष्काळ पडायचे चान्सेस वाढतात आणि जेव्हा लानिना असतो तेव्हा चांगला पाऊस पडायचे चान्सेस असतात. एकामागून एक दुष्काळ पडतात का आपल्या देशावरती? पडतात. पण कधी 100 वर्षात 4 वेळेस. 1904 आणि 5, 1965, 66, 86, 87 आणि आताच 2014 आणि 15. तर क्वचित म्हणजे 4% त्याची संधी आहे. स्थानिक स्तरावरती दुष्काळ मात्र पुष्कळ पडू शकतात. आता महाराष्ट्राच्या दुष्काळाविषयी 2 शब्द बोलणार आहे. ही महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्रीच्या रांगा, ज्या उत्तर दक्षिण अशा रांगा आहेत आणि त्याच्या पूर्वेकडे दख्खनचा पठार, डेक्कन प्लॅटो आहे आणि पुन्हा काही सपाट प्रदेश पण आहेत. त्याच्यामुळे आपण जर मान्सूनचा मार्ग पाहिला तर तो असा आहे. मान्सून हा सरळ केरळला आला की सरळ सरळ रेषेत तो राजस्थानकडे जात नाही. त्याचा मार्ग फार आडवळणी आहे. आणि हे जे बाष्प येतं ते विषुववृत्ताच्या खाली, इक्वेटरच्या खालून सुरू होतं, इक्वेटरच्या दक्षिणेला. आणि जेव्हा ते इक्वेटर क्रॉस करतात त्याची दिशा बदलते.
आणि म्हणून मान्सून जो आपल्याकडे येतो तो नैऋत्येकडून किंवा साऊथ वेस्ट कडून आपल्याकडे येतो आणि सर्वात आधी आपल्या सह्याद्रीच्या रांगा त्याला अडवतात आणि त्याच्यामुळे होतं काय की तिथे भरपूर पाऊस पडतो, कोकणात भरपूर पाऊस पडतो आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे पाऊस फारच कमी, त्याला पण रेन शॅडो किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. आणि त्याच्या पुढे काय होतं की हे जे तरंग आहेत हे अरेबियन सी वरून किंवा अरबी समुद्रावरून बंगालच्या उपसागराकडे जातात, तिथे पुन्हा ते पुनर्जीवित होतात आणि पुन्हा एक वळसा घालून हिमालयाच्या पायथ्याकडून ते राजस्थानकडे जातात. अशा उलट्या एस आकाराचा मान्सूनचा प्रवाह असतो आणि त्याच्यामुळे त्याचा महाराष्ट्राशी अतिशय संबंध आहे. तर होतं काय की दक्षिण उत्तर ह्या ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत आपण पाहिले गुलाबी रंगाचे, त्याच्या पश्चिमेकडे भरपूर पाऊस पडतो कोकणपट्टीमध्ये, पूर्वेकडे पुण्यासारख्या ठिकाणी जवळजवळ 1/4 पाऊस पडतो, त्याच्या पुढे मराठवाड्याच्या ठिकाणी पाऊस खूपच कमी पडतो आणि पुन्हा विदर्भात पाऊस वाढतो कारण बंगालच्या उपसागराचं बाष्प तिथे परत आलेलं असतं. तर मराठवाड्याचा जो पाऊस आहे तो असा आहे की कोकणामध्ये 300 सेंटीमीटर पाऊस पडतो वर्षात, मध्य महाराष्ट्रामध्ये 100 आणि इकडे मराठवाडा सोलापूर वगैरे तिथे 50-60 आणि पुन्हा विदर्भावरती 100-150. तर मराठवाडा ही एक मधलीची कहाणी. अरबी समुद्रावर आलेला पाऊस तिथे संपतो आणि बंगालच्या उपसागराचा पाऊस तिथे येत नाही. तर ही मधलीची कहाणी, म्हणून विदर्भ पण तितका वाईट नाही आणि मध्य महाराष्ट्र पण थोडा वाईट नाही आणि कोकणपट्टी तर चांगलीच आहे. तर हा एक प्रकार आहे की मराठवाड्याचा जो दुष्काळ आहे हा हवामान बदलामुळे पडत नाही, तो महाराष्ट्राच्या भूगोलामुळे पडतो आणि त्याच्यात काही झालं तरी तो काही कधी बदलणार नाही. आपण तर भूगोलच बदलला तर काहीतरी होईल, पण नाही तर तो दुष्काळ जो प्रदेश आहे तो हवामान बदलामुळे दुष्काळ पडत नाहीत, हे मला इथे सांगायचं. मान्सूनचा पाऊस हा 4 महिने पडतो, आपण आताच पाहिलं, जून ते सप्टेंबर, आणि बाकीचा पण तो सबंध पाऊस 100% काही त्याच्यात पडत नाही. फक्त 80 ते 85% पाऊस पडतो आणि बाकीचे जे 15-20% ते इतर महिन्यात पडतो. आणि हा पाऊस अनपेक्षित नसतो, असामान्य नसतो, तो पडलाच पाहिजे कारण दर महिन्यामध्ये पाऊस कधी ना कधी पडतो, त्याचं पूर्वानुमान पण केलं जातं. आपण जर हे एक कोष्टक पाहिलं ज्याच्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक वगैरे वगैरे, आणि ह्याच्यात महिन्यांचं पूर्वानुमान आहे, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरलाही पाऊस बऱ्यापैकी पडतो, फेब्रुवारी, मार्च, एप्रिललाही पाऊस बऱ्यापैकी पडतो. फक्त जानेवारीमध्ये क्वचित पाऊस पडतो महाराष्ट्रावरती, हे आपल्याला इथे दिसतं. आणि उदाहरणार्थ आताच मागच्या आठवड्यामध्ये 4 ते 11 मे मध्ये महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाऊस पडला. त्याला मेट्रोलॉजिस्ट किंवा हवामानशास्त्र मान्सून पूर्व पाऊस म्हणतात. त्याचं खरं नाव वळवाच्या सरी असं आहे. आणि वळवाच्या सरी वाङ्मयात, साहित्यात पुष्कळदा चांगल्यापैकी त्याच्यामध्ये कविता आहेत, त्याच्याविषयी निबंध लिहिलेले आहेत. पण लोकांनी त्याला एक नवीन नाव दिलेलं आहे, अवकाळी पाऊस. हे नाव मला अजिबात आवडत नाही. अवकाळ म्हणजे काहीतरी वाईट काळ, संकट. अकाळी नाही, हे अवकाळी नाव त्याला आहे. हे काहीतरी संकट वगैरे असं आहे. शेती करता वाईट असं त्याचा एक अर्थ आहे आणि त्याची हवामानशास्त्रीय व्याख्या नाही. म्हणून अवकाळी पावसाचं पूर्वानुमान देता येत नाही कारण त्याची व्याख्याच नाहीये. तर त्याची व्याख्या आपण चुकीचं नाव देऊन आपण त्याच्यामध्ये बिघाड घालतोय. अवकाळी पावसाचा अर्थ असा आहे की एकदा जूनचा महिना आला की पाऊस पडलाच पाहिजे, सप्टेंबर आला की पाऊस थांबलाच पाहिजे, असं आपण निसर्गाला काही आग्रह धरू शकत नाही की अशा सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि तर हा गैरसमज जो आहे की हा सगळा अवकाळी पाऊस हा बरोबर नाही. एक जुनी म्हण आहे मराठीमध्ये की तहान लागल्यावर विहीर खणणं, आणि आपण पुष्कळदा ते करतो की तहान लागल्यावर विहीर खणणं आणि मग विहीर काही खणून होत नाही, त्याच्यातून पाणी काही निघत नाही आणि आपण सगळ्यांनाच दोष देतो. दुष्काळ पडल्यावर कृत्रिम पाऊस पाडणं हे ह्या म्हणीची एक नवीन आवृत्ती आहे असं मी म्हणेन. की दुष्काळ पडला की चला आता कृत्रिम पाऊस पाडा. ह्याच्यामुळेच काय झालेलं आहे की आपल्या देशामध्ये खूप मर्यादित यश मिळालेले आहे कृत्रिम पावसाला. पण आपण जर जागतिक अनुभव पाहिला तर तसं नाहीये. मागच्या 60 वर्षामध्ये कृत्रिम पावसाला पुष्कळ यश मिळालं आहे आणि तंत्रज्ञान खूप विकसित झालेलं आहे आणि 3 महत्वाच्या संस्थांनी त्यांना मान्यता दिली: द वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, अमेरिकन मेट्रोलॉजिकल सोसायटी, वेदर मॉडिफिकेशन असोसिएशन ऑफ द US. आणि प्रत्येक वेळेस प्रयोग करून आपण हे तंत्रज्ञान सिद्ध करायची तर गरज राहिलेली नाहीये. पण आपण वारंवार प्रयोग करता म्हणतो हा प्रयोग होता, फसला. पण तसं नाही.
तर ह्याचं जे कारण असेल की आपण हे तंत्रज्ञान वापरून म्हणजे मेघबीजारोपण किंवा क्लाउड सीडिंग हे तंत्रज्ञान वापरून आपण पर्जन्य वाढ करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ढग निर्माण करू शकत नाही आणि दुष्काळात तेच होतं की जर ढग नसले आपण पाऊस कुठून पाडणार. तर आपण ढग निर्माण करू शकत नाही, पण जर ढग असतील त्यातून आपण जितकं पाणी पाहिजे तेवढं पाडून घेऊ शकतो. हे तंत्रज्ञान आहे. आणि आपल्या ह्याच्यात उद्दिष्ट हे पाहिजे की शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावं, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपल्या मतदारसंघावरती पाऊस पाडणं हे उद्दिष्ट नसावं. आपण जर तसं केलं की आपल्याला इथे पाऊस पाहिजे कारण ते माझ्याकरता महत्वाचं आहे, तसा पाऊस कधी पडणार नाहीये. पाऊस कुठे पडायचा? कॅचमेंट एरियामध्ये, तळ्यावरती, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये. तिथे जेव्हा पाऊस, आपण काय करतो, एखाद्या ढगावरती बीजारोपण करतो आणि ह्याच्या ऐवजी तिथे पाऊस पडतो, मग म्हणतो आपण प्रयोग फसला. पण आपण जर कॅचमेंट एरियात केलं तर तो असा प्रदेश असतो पाणी गोळा करणार, इथे पाणी पडलंय की तिथे पडलं की ते पाणी तुम्हाला मिळणारच. तर ह्याच्यामुळे कृत्रिम पावसाविषयी असं म्हणायला पाहिजे की हा एक आपत्कालीन विकल्प असा नसावा की आता झाले 4 महिने पाऊस पडला नाही, आता कृत्रिम पाऊस पडला, असा हा विकल्प नसा, पण तो पूर्व नियोजित असा कार्यक्रम असला पाहिजे. आणि जर पाऊस अपुरा पडला तर फारच छान, तुम्हाला तुमचे सफर होती. पाऊस चांगला झाला तरी फारच छान, पाणी भरपूर साठवून ठेवा पुढच्या वर्षीचं. मी जे म्हटलं की क्लायमेट चेंज विषयी बोलल्याशिवाय आपल्याला कोणतेही भाषण संपवता येत नाही, तर हे थोडंसं हवामान बदलाविषयी बोलतो. की हल्ली अशी एक धारणा झाली की कुठेही हवामानात काहीतरी विचित्र घडलं तर ते सगळं हवामान बदलावरती त्याचं खापर फोडायचं. दुष्काळ पडला, आता दुष्काळ पडतच राहणार. का पडत राहणार? तुमच्याकडे काही त्याची काही पुरावा आहे का? अतिवृष्टी झाली मुंबईमध्ये, ते 10 वर्षापूर्वी पाऊस पडला तर 26 जुलैला लगेच लोकांचं आता हे क्लायमेट चेंज आहे, तर दरवर्षी 26 जुलैला इथे मुंबई पाण्यात बुडणार आणि त्याचा वाढदिवस साजरा केला गेला होता मीडियामध्ये. ते लोकांना प्रश्न की आज तुमचा वाढदिवस आहे मुंबईच्या, तर तुम्हाला भीती वाटते का? पण तसं काही होत नाही. म्हणजे क्लायमेट चेंज अशी काही गोष्ट नाही. किंवा गारपीट झाली तर आता लगेच गारपीट होतच राहणार आता आणखी पुढची 100 वर्ष, असा कुठलाच नियम नाहीये. आणि पावसाळा थोडा मागे जर थोडा बदलला त्याचा वेळ, उदाहरणार्थ कधी कधी सप्टेंबर 30 तारखेला पाऊस संपत नाही, ऑक्टोबर पर्यंत चालतो. आणि मग आपण म्हणतो की आता ऋतुचक्रच बदललंय. ऋतुचक्राचा आणि हवामानाचा काही संबंध नाही. ऋतुचक्र हा एक ऍस्ट्रॉनॉमिकल एक गोष्ट आहे. आणि पृथ्वीचा जो अक्ष आहे, ज्याच्या भोवती पृथ्वी स्वतः फिरते आणि ती सूर्याच्या भोवती भ्रमण करते, जोपर्यंत हा अक्ष तो 23.5 अंश काय आहे त्याचा कल, तो तसा राहील तोपर्यंत ऋतू राहतील आणि तो काही बदलत नाहीये. तर ऋतुचक्र हे हवामानामुळे बदलत नाही, ते ऍस्ट्रॉनॉमिकली डिसाइडेड एक चक्र आहे आणि आपण त्या धारणेत राहू नये. हा नकाशा मी पुन्हा एकदा दाखवते. आता मान्सूनच्या पर्जन्यमानातल्या चढ उताराचा हा एक आलेख आहे. आणि ह्यात तुम्हाला 2 गोष्टी दिसतात की आपण जर 145 वर्षांचा मान्सूनचा कल पाहिला, ह्याच्यामध्ये कुठलाही लॉंग टर्म ट्रेंड किंवा कल दिसत नाही. की मान्सूनचं प्रमाण वाढतंय किंवा मान्सूनचं प्रमाण कमी होतंय असं काहीही ह्याच्यात आपल्याला दिसत नाही. आणि दरवर्षी मान्सून येतोच येतो. असं कधीही झाल्याचा इतिहास नाही की मान्सून एखाद्या वर्षी आलाच नाही. असं ते मान्सून येणार की नाही ही भीती आपण काढूनच टाकावी की आता ती 10 तारीख गेली, आता मान्सून नाही, मान्सून येईल, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. आणि आणखी एक विचारलं जातं की आता आपलं तापमान वाढतंय तर मान्सूनचं काय होणार? सगळ्यांना ही भीती आहे की आता मान्सून आता काय गायब होणार की काय होणार. ह्याच्या 2 आलेख मी दाखवलेले आहेत. हे वैश्विक तापमानाची वाढ ह्याच्यात दाखवली मागच्या 100 वर्षाची, 1860 पासून. नॉर्मली आपण असे जेव्हा ग्राफ बघतो ते पृथ्वीचं सरासरी तापमान असतं. ह्याच्यात तापमानाचे 2 भाग केले, एक नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि खालचा सदर्न हेमिस्फिअर. नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तरी गोलार्ध हा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जमीन आहे आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये जास्त समुद्र आहे. आणि तुम्ही जरी वाढ बघितली मागच्या काही 10-20 वर्षातली, तर नॉर्दर्न हेमिस्फिअर जो जास्त भूमी आहे त्याची तापमान वाढ अधिक गतीने होत आहे. आणि जर खालचा आलेख पाहिला, समुद्रावरची तापमान वाढ आहे ती थोड्या धीम्या गतीने होत आहे. ह्याचा अर्थ काय? मान्सूनसाठी आपण जे पाहिलं हॅलीचा सिद्धांत, की तापमान
ज्या तफावतीमुळे मान्सून निर्माण होतो, तर ह्यातली जर तफावत वाढली तर आपला मान्सून भविष्यात चांगला होईल, आपलं मान्सूनचं सर्क्युलेशन प्रबळ होईल, हा याच्यातून निष्कर्ष आपण काढला. त्याच्यात घाबरून जायचं काही कारण नाही की मान्सूनला काही धोका आहे. एल निनोची सध्याची परिस्थिती काय आपण बघू, आणि त्याच्या हे माझ्या समारोपाचे स्लाइड्स आहेत. तर एल निनो हा डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय प्रबळ झाला होता आणि तो तिथून उतरत चाललाय आणि एप्रिल मे पर्यंत याची परिस्थिती बरीचशी सुधारली आहे. एल निनोचं पूर्वानुमान केलं जातं. जवळजवळ जगामध्ये काही 25 संस्था आहेत आणि त्यांचे वेगळे मॉडेल्स आहेत जे एल निनोचं पूर्वानुमान करत असतात. आणि तुम्ही बघा की तुम्हाला जे पूर्वानुमान हवं आहे ना, तुम्ही ह्या ग्राफ मधून निवडा. इतकी पूर्वानुमान ह्याच्यामध्ये इथे ह्या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसते. तर एल निनो तसाच राहील. काही संस्था म्हणतात, काही म्हणतात की तो कमी होईल, काय म्हणतात त्याचं लानिना होईल. तर आपण जसं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मेन्यू कार्ड मागतो आणि आपल्या आवडीचा पदार्थ निवडतो, तसं हे एल निनोचं पूर्वानुमान असतं. आणि मग लोक काय त्याचं एक ऍव्हरेज काढतात. आणि ऍव्हरेज हे आहे की साधारणपणे पुढच्या काही महिन्यामध्ये लानिनाचा प्रभाव वाढेल, हे सध्याच मत आहे. आणि सध्या ह्याची लानिनाची शक्यता 27% आहे आणि पुढच्या काही महिन्यात ती 75% होण्याची शक्यता आहे, जी मान्सून करता खूप चांगली अशी अवस्था आहे. हे आजचं सॅटेलाइट इमेज इन्सॅट 3Dचा. इन्सॅट 3D हा खूप चांगला शक्तिशाली आपला स्वतःचा उपग्रह आहे. आणि 18 मे रोजी म्हणजे आज सकाळचं हे चित्र जे मी पुण्याहून अपलोड केलं होतं. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, ज्याला डिप्रेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यामुळं श्रीलंकेमध्ये तर इतका पाऊस पडला की जवळ 1 लाख लोक बेघर झाले मागच्या 2-3 दिवस. इतका पाऊस तिथे पडला. तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे सध्या ह्या क्षणाला. आणि आंध्र प्रदेश मध्ये थोडाफार पडत आहे. आणि हे जे डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र आहे, हे आज बनणार आहे, ह्याचं पूर्वानुमान IMDने 12 तारखेला दिलं होतं. म्हणजे आजच्या जवळजवळ मागच्या आठवड्यामध्ये हे पूर्वानुमान दिलेलं होतं की बंगालच्या उपसागरावरती अशा प्रकारचं हे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. हे सगळे चार्ट्स IMDच्या वेबसाईटवरती असतात. आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण बघावं. त्याच्यात मुख्य म्हणजे बघायचे की मान्सूनच्या 2 शाखा असतात. आणि केरळला जेव्हा मान्सून येतो त्याचा एक प्रवाह बंगालच्या उपसागरावर जातो आणि दुसरा प्रवाह अरबी समुद्रावर जातो. तर सध्या ही जी मान्सूनची एक शाखा आहे बंगालच्या उपसागराची, ती सध्या चंचल आहे आणि प्रभावी आहे असं आपण म्हणतो. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र आज दिसते 19 तारखेला, म्हणजे उद्या करता हे अनुमान आहे. 23 तारखेला काय होईल तर हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे आणखी पूर्वोत्तर दिशेने वाहत जाईल आणि शेवटी ते जनरल प्रवाहामध्ये विलीन होऊन जाईल. पण तुम्ही ह्याच वेळेस बघा 23 तारखेचं हे अनुमान आहे की पुन्हा अरबी समुद्रावरची शाखा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होईल आणि ती आपल्या इकडच्या किनाऱ्याला पोहोचतील. तर असं असतं की ह्या 2 ज्या शाखा आहेत त्यांच्यामध्ये एक स्पर्धा असते की कोणती शाखा आधी उत्तरेकडे जाईल. सध्या बंगालची उपसागराची शाखा सध्या जास्त जोरात आहे. तिचा जोर संपला की पुन्हा अरबी सागराची शाखा जोर घेईल. तर येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईल. आणि मान्सून केव्हा येईल, IMDने सांगितले की 3 ते 11 जून पर्यंत कधी मान्सून येऊ शकेल. म्हणजे तेच पुन्हा त्याच्यात 4 दिवसांची चूक होईल आहे. 7 जून अधिक उणे 4 दिवस म्हणजे 3 जून ते 11 जून. आणि स्कायमॅटने सांगितले की आता लवकरच येईल 28 ते 30 मेला. तर अशी ती आपण प्रतीक्षा करतोय मान्सूनची आणि तो लवकर यावा अशी अपेक्षा. समारोपात मला एवढंच म्हणायचंय की आपण अलीकडे खूप प्रगती केली आहे हवामानशास्त्रामध्ये मागच्या काही वर्षामध्ये, तर शंकाच नाही. आणि आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण त्याच्यात भर घालतोय. तरी पण आपल्याला हवामानाच्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात. आपलं ज्ञान आता पूर्ण झालंय हवामानाविषयी असं कोणालाही दावा करता येत नाही. मी मराठी विज्ञान परिषदेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगतोय की वैज्ञानिक म्हणून आपण हे समजून नये की आपल्याला सगळं कळलंय. आता आपण मान्सूनचा फोरकास्ट देणार, तो केरळला कधी येणार, तो मुंबईला कधी येणार, आपण सगळं सांगू शकतो का? त्याचं उत्तर नाही असंच आहे.
आणि हे फक्त हवामानशास्त्राविषयी नाही, हे जगातल्या सगळ्या गोष्टींविषयी आहे. कारण असं आहे की माणसाला आपलं भविष्य जाणण्याची जी क्षमता आहे ती परमेश्वराने दिलेली नाही. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काही विचार करा की मी 10 वर्षांनी असं करीन, 20 वर्षांनी तसं करीन, ते खरं होईल की नाही वगैरे वगैरे, ते आपल्याला सांगता येत नाही. आपण फक्त इच्छा करू शकतो, चांगली कल्पना करू शकतो, पण आपलं भविष्य आपण सांगू शकतो की नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये. आणि इव्हन विज्ञानाची आपण वेगळी क्षेत्र बघा, हवामानशास्त्र सोडलं तर असे फार विज्ञानाचे काही अशा शाखा नाहीत ज्या पूर्वानुमान देत असतात. बहुतेक विज्ञान ही सध्याच्या स्थितीविषयीच बोलतात. फिजिक्समध्ये कोणी काही प्रिडिक्शन देत नाही, केमिस्ट्रीमध्ये कोणी काही देत नाही, बायोलॉजी. पण हवामानशास्त्र असं एक सायन्स आहे, मिटिओलॉजी, जिथे आपण सारखं एक मिनिटांनी प्रिडिक्शन की आता 2 मिनिटांनी असेल, 1 तासाने असेल, 4 दिवसाने असेल, 100 वर्षाने असेल सुद्धा आपण सांगू शकतो. आणि हे क्लायमेट चेंज विषयी जी काही प्रिडिक्शन आहे की 100 वर्षात 2 डिग्री टेम्परेचर वाढेल. तुमच्यातले अनेक लोक इथे असतील जे 100 वर्षांनी आजची आमची पूर्वानुमान चेक करू शकतील, अशी माझी खात्री आहे की आम्ही जे आज पूर्वानुमान दिलं की 2 डिग्री टेम्परेचर वाढेल, 100 वर्षांनी आपल्यापैकी कितीतरी लोक इथे असतील आणि यू कॅन टेस्ट इट की आम्ही चुकलो होतो की बरोबर. बहुतेक आम्ही चुकलोच असेल असं मला वाटतं. तर एवढंच आहे की ही क्षमता जरी आपल्याकडे नसली तरी काही घटनांचे वेध लागतात. वेधशाळा, ऑब्झर्वेटरी किंवा त्याला मराठीत वेधशाळा, कारण ज्या घटनांचे वेध लागतात त्याच्यावरून आपण त्या घटना कशा असतील हे आपण सांगू शकतो. एवढंच आपल्या हातात आहे. माझं शेवटचं चित्र हे माझं स्वतःच आहे. मी चेरापुंजीला गेलो होतो 2013 साली मान्सून बघायला, आणि तिथे एका फिल्म शूटिंग चालू होतं. कारण त्या फिल्म मध्ये मी कॅरेक्टर होतो. मान्सून नावाचे एक डॉक्युमेंटरी, आय वॉज अ कॅरेक्टर इन दॅट फिल्म. आणि त्यांनी मला खासी हिल्सच्या कड्यावरती उभं केलं जाऊन, आणि मागून कॅमेरा माझं चित्र काढत होता. आणि त्याच्या पुढे जायची माझी काही छाती झाली नाही, कारण खाली ते 1.5 किलोमीटर उंचीवरून खाली पाहिलं तर बांगलादेशची भाताची शेतं होती. आणि तिथलं दृश्य असं विहंग होतं की खरोखर ते क्षितिज असं वक्राकार क्षितिज तिथे दिसत होतं. आणि दूर पाहिलं तर बंगालचा उपसागर तिथून दिसत होता, तिथून मान्सून येत होता चेरापुंजीवरती. आणि त्या ठिकाणी उभं राहून आपण जेव्हा मान्सून पाहतो तो इतका प्रचंड प्रबळ आणि बलशाली असतो की आपल्याला एल्निनोची आठवणच येत नाही. तिथे त्या दूरच्या पेरू देशामध्ये कुठलं तरी काहीतरी, आणि तो आपल्याला, आपण त्याचे गुलाम नाही हे समजायला आपण चेरापुंजीला जाऊन एकदा तरी उभं राहायला पाहिजे. तिथे कळेल की आपला मान्सून हा अधिकारी आहे, हा गुलाम नाहीये. हा त्याच्या वातावरणावरती अधिकार आहे, त्याचे गुलाम दुसरे आहेत. आणि त्याच्यामुळे आपण ती जी जुनी गुलामगिरीची जी आपली धारणा आहे ती आपण आता काढून टाकली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झालीत तर आपण एल्निनोचे गुलाम आहोत हे मला तरी मान्य नाहीये. आणि त्याच्याकरता तिथे जाऊन, म्हणजे अक्षरशः कालिदासाने मेघदूताची म्हटलं की ती हत्तींची सेना होती, आणि तिथे अक्षरशः आपल्याला हत्तींची सेना दिसते. ते काळेकुट्ट ढग जेव्हा माझ्यावरून गेले आणि मी अंधारात तिथे गायब झालो, तेव्हा कळतं की मान्सून काय. तर मला स्वतःला मान्सूनच्या भविष्याची काहीही भीती नाहीये, आणि ती तुमच्या मनात तुम्ही ठेवू नये, एवढंच मला शेवटी सांगायचं. इथे माझा एक ब्लॉग आहे rrshelker.wordpress.com, प्लीज व्हिजिट इट. आणि जर तुम्हाला काही ईमेल पाठवायचेच माझा इथे पत्ता आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानतो. आपण मला बोलवलं तिथे आणि ऐकून घेतलं. आणि मी अगदी सगळ्या शब्दात बोललेलो आहे, तरी एखादा प्रश्न असले आणि क्वेश्चन्स इन इंग्लिश, आय बी प्लीज टू हॅव दॅट इफ यू हॅव. थँक्यू सो मच. काही प्रश्न आहेत? नमस्कार. मला कृत्रिम पावसाविषयी जरा माहिती हवी. कृत्रिम पाऊस कसा पडतो, व्हॉट इज अ प्रोसेस, आणि कृत्रिम पावसाचा सक्सेस रेट किती आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती आणि त्याच्या रिटर्न्स किती? कृत्रिम पावसाचं जे विज्ञान आहे ते फार सोपं आहे. की जेव्हा जलबिंदू बनतात ढगामध्ये, त्यांना बनायला एक केंद्रक लागतं, कंडेन्सेशन न्यूक्लिआय. आणि ते न्यूक्लिआय जर ढगात नसतील तर ते बिंदू बनू शकत नाही, आणि म्हणून पाऊस पडत नाही.
त्याचं एकच तंत्र आहे की तिथे तसे बिंदू ढगामध्ये बनवायचे आर्टिफिशियली, ज्याच्यावरती पाणी पोचू शकेल आणि ते खाली पडेल. एवढं एकच आहे. तंत्रज्ञानाचं जे सक्सेस रेट ते म्हणाला, ती जसं मी म्हटलं की आपण जर अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी जर हे प्रयोग केले त्यांचं सक्सेस रेट चांगलं नसतं. पण आपण जर आपली काही उद्दिष्ट ठरवली तर त्याचा सक्सेस रेट 60 वर्षामध्ये पुष्कळ वाढलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे रेग्युलरली केले जातात. पण युजली दॅट डन बाय हायड्रोलॉजी अथॉरिटीज लाईक ऑन डॅम्स, रिझर्व्हॉयर्स, तिथे ते लोक करतात. कारण तिथे आपण प्रत्यक्ष एखाद्या बिंदूवरती पाऊस पडत नाही, त्या एरियामध्ये पाऊस पडतोय आणि तो सगळा गोळा केला जातो. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण आता हे विज्ञान सिद्ध करायची पुन्हा पुन्हा गरज नाही, आपल्याला ते विज्ञान माहिती आहे. पण आपण ज्या प्रकारे हे प्रयोग करतो त्याच्यावरती त्याचं यश अवलंबून आहे. जसा दुष्काळ पडला त्या कोणत्या एरिया सिलेक्ट मी हेच म्हटलं की दुष्काळ, मी जे चित्र दाखवलं की तहान लागल्यावर विहीर खणणं, असं केलं तर मग तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणजे दुष्काळ जो एरिया आहे त्या ठिकाणी आपण कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू शकतो का? करू शकतो जर तिथे ढग असतील तर. आता ढगच नसतील तर मग तुमचं नाही. आणखी सपोर्टिंग सांगतो की त्यांनी सगळ्यात मगाशी सांगितलं की मराठवाड्यामध्ये 500 ते 600 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. किती पाऊस पडला म्हणजे दुष्काळ येणार नाही हो? कोकणामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे की नाही? 3000 मिलीमीटर पाऊस आहे. आपण पाणी साठवत नाही, ही मुळातली उणीव आहे. 500 ते 600 मिलीमीटर पाऊस हा कमी नाही. राजस्थानमध्ये पडणारा 50 ते 100 मिलीमीटर पावसामध्ये राजेंद्र सिंगांनी ते पाणी साठवण्याची व्यवस्था केली आहे आणि आता तिथला दुष्काळ हळूहळू कमी होतोय. तर आपली ही पहिली मानसिकता बदलली पाहिजे की येणारा पाऊस हा भरपूर आहेच, तो साठवता कसा आहे. मी शाळेतल्या मुलांबरोबर काम करतो आणि गेल्या 1 वर्षभरापासून, कारण मला क्लायमेट चेंज होत आहे या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय की ही प्रक्रिया मुलांनी समजून घेतली पाहिजे. म्हणून मग त्याचाच एक भाग म्हणून मी मुलांबरोबर आपण दररोज पडणारा पाऊस आहे तो मोजला पाहिजे, वाऱ्याची दिशा काय आहे ती ओळखली पाहिजे, किंवा आज तापमान किती आहे तर ते तापमान आपण त्याची नोंद ठेवली पाहिजे, आर्द्रता किती आहे किंवा जमिनी मातीमध्ये ओलावा किती आहे. त्या सगळ्या गोष्टी मुलांबरोबर करतो. माझ्या लहानपणी मी फक्त एवढंच समजून घेतलं, म्हणजे शाळेत कधीतरी शिकवलं होतं की पाऊस मोजता येतो, पण कधी मला शिकवलं नाही. पण आता मी ते करतोय, मला समाधान मिळतं आणि माझ्याबरोबर ती मुलं पण करतायत. तर या सगळ्या गोष्टींचं महत्व, तुमचं हे सगळं हे खूपच छान होतं, पण मग या गोष्टींचं काय महत्व आहे की नाही असं मला वाटायला लागलंय. तर तुम्ही मला सांगायचंय की हे महत्वाचं आहे की ह्या खूपच तुम्ही चांगल्या गोष्टी करताय, मी तुमची प्रशंसा करतो त्याच्याबद्दल. याचं महत्व डेफिनेटली आहे. ह्याचा उपयोग काय ह्याच्यामध्ये आपण खूप विचार करायला पाहिजे. म्हणजे क्लायमेट चेंज हे 3 स्तरावरती होतं, ग्लोबल, रिजनल आणि लोकल. आता लोकल समजा इथे ह्या हॉलमध्ये मध्ये आपण एक भिंत घातली अशी कल्पना करा आणि एअर कंडिशनरचं हवा इथे येत नाही, तर ही लोकल क्लायमेट चेंज झाली. ओके, त्याचा ग्लोबल क्लायमेट चेंजशी काहीही संबंध नाही. किंवा माझ्या घरासमोर जर एक मोठी इमारत उभी राहिली आणि वारा बंद झाला, किंवा ग्लोबल क्लायमेट चेंज मध्ये पृथ्वीचं तापमान 100 वर्षात 1 डिग्री वाढलंय म्हणून प्रत्येक ठिकाणचं तापमान 100 वर्षात 1 डिग्री वाढलं असं नाही. तर आपण जेव्हा ह्या गोष्टी मोजतो स्वतः, त्याचा परिणाम कुठवर जातो किंवा कुठवर त्याचा परिणाम जात नाही हे फार महत्वाचं. उदाहरणार्थ तुमच्या शेतात जर तुम्ही 10 झाडं लावली तर त्या 10 झाडांमुळे 10 मिलीमीटर पाऊस काही वाढणार नाही, हे नक्की. किंवा तुम्ही जर एखाद्या रस्त्या रुंदीमध्ये एखादं झाड तोडलं तर ते त्याच्यामुळे तुमच्या शहरावरचा पाऊस काही कमी होणार नाही. तर ह्या खूप स्थानिक गोष्टी असतात. पण आपण निसर्गाचं संतुलन ठेवलं पाहिजे, हे महत्वाचं. कारण आपण जेव्हा कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा आपल्या शरीरातून बाहेर उच्छ्वास टाकतो, झाडं त्यांचा तो श्वास असतो आतमध्ये आणि ते कार्बन डायऑक्साईड आत घेतात. तर झाडांची गरज काय की कार्बन डायऑक्साईडचं संतुलन राहावं, पण त्याचा पावसाशी तेवढा संबंध नाही. मराठवाड्यात झाडं लावणं हे संतुलनाचं काम आहे, पण ते पावसाला अट्रॅक्ट करतील की नाही ह्याचं स्टॅटिस्टिकल कोरिलेशन नाहीये.
आणि ते असं आहे की इट्स अ चिकन अँड एग प्रॉब्लेम. म्हणजे सहारा वाळवंटामध्ये पाऊस का पडत नाही? सहारा वाळवंटात पाऊस का पडत नाही? तिथे वाळवंट आहे म्हणून पाऊस पडत नाही, की पाऊस पडत नाही म्हणून वाळवंट आहे? याचं उत्तर नाहीये कोणाकडे. किंवा एखाद्या मोठ्या जंगलाच्या वरती पाऊस खूप पडतो, अमेझॉन फॉरेस्ट वगैरे, तर तिथे पाऊस पडतो म्हणून तिथे जंगल वाढलं, की जंगल आहे म्हणून पाऊस पडतो? त्याचं उत्तर आपल्याकडे नाही. तर तुम्ही जर मराठवाड्यात झाडं लावली तर तिथला दुष्काळ दूर होईल का? कदाचित होईल. पण त्याचं आपल्याकडे खरोखरच तेवढी सायंटिफिक म्हणजे विज्ञान परिषद एवढं म्हणतात, आपल्याकडे तेवढं विज्ञान अजून प्रगत झालेलं नाही ते सांगायला की असं होईल. पण तुम्ही जे करताय चांगले, एकदम मुलांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टीनं निसर्गाकडे पाहिलं पाहिजे, मोजमाप केलं पाहिजे. आणि त्याचं पण असं की पाऊस कसा मोजायचा हे सोपं वाटलं तरी हे अतिशय कठीण काम आहे. आणि तुम्ही जर रेनगेजचं डिझाईन पाहिलं ते इतकं कठीण आहे की अजून जगाला स्टँडर्ड रेनगेजचं डिझाईन मिळालेलं नाहीये. किंवा स्टीव्हन्सन स्क्रीनची उंची किती असावी? आपण साधारणपणे मराठी म्हणजे किंवा भारतीय माणूस त्याला 4 फुटावरचं रिडिंग घेणं सोयीचं पडतं म्हणून ती 4 फूट आहे. असं आहे का की 4 फुटावरती जमिनीचे जे रेडिएशन असतं ते तिथपर्यंत पोहोचू नये हे याच्यात बघायला पाहिजे. त्याचा रंग कसा असावा? रेनगेजचा रंग हिरवा असावा की पांढरा असावा की काळा? ह्याच्यामध्ये खूपच गुंतागुंतीचे डिझाईन्स आहेत. पण मुलांना ते मोजायला शिकवलं पाहिजे, तर काहीच नाही. आणि प्रॉब्लेम असा होतो की पुष्कळदा म्हणतो की आमची मुलं हे रोज मोजतात, पण आणि IMDने त्याचा उपयोग का करू नये? पण सुट्टीच्या दिवशी मोजमाप नसतं, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं शाळेत येत नाही, मग आपले रेकॉर्ड्स कंटिन्यू नसतात. तर त्याला सीमा आहे. म्हणजे पुष्कळचे आपण जे शाळेत प्रयोग करतो त्याच प्रकारचं ते आहे. पण तुम्ही काम करते ते अतिशय चांगलं आहे. आणि हा डेटा तुम्ही साठवून ठेवून नंतर बघा त्याचा काही उपयोग झाला तर. नमस्कार. एक मिनिट बघा. शाळांमध्ये ही सवय मुद्दाम जरूर आपण लावावी आणि शाळेची एक वेधशाळा तयार करावी. म्हणजे 25 वर्ष मुलं जर पाऊस किती पडतो तो मोजत राहिले, दुपारचं जास्तीत जास्त तापमान, रात्रीचं कमीत कमी तापमान मोजायची सवय केली तर स्थानिक फोरकास्टिंग त्यांना करता येईल. त्यामुळे दरवेळेला पुणे ऑब्झर्वेटरीवर, नागपूर ऑब्झर्वेटरी, मुंबई ऑब्झर्वेटरीवरती तुम्हाला जुन्नर अवलंबून राहणार नाही किंवा लातूर अवलंबून राहणार नाही, तिथली माहिती जमा होईल. आणखी कसं असतं की पुष्कळ आपल्याला काही चुकीच्या धारणा असतात की मॅक्सिमम टेम्परेचर दुपारी 12 वाजता येतं, मिनिमम टेम्परेचर रात्री, ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत. मुलांना सांगा अर्ध्या तासाने तापमान मोजा आणि कधी म्हणजे पहाट झाल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर मिनिमम टेम्परेचर नोंदलं जातं. ओके, मध्यरात्री किंवा पहाटे नाही, सूर्य उगवल्यानंतर एक तासाने मिनिमम, कारण तितक्या त्या सगळ्या रेडिएशन प्रोसेसेस आहेत त्या चालायलाच 1 तास लागतो. म्हणजे जमीन लवकर थंड होते, आपण जे आता पाहिलं, आणि लवकर तापते. तर किंवा दुपारी 12 वाजता जेव्हा डोक्यावर सूर्य असतो त्यावेळेस मॅक्झिमम टेम्परेचर नसतं. मॅक्झिमम टेम्परेचर दुपारी 2:30-3 वाजता येतं. तर मुलांना सांगा अर्ध्या तासाने नोंदी करा आणि त्याच्यात काय फरक पडतो ते बघा, त्यांना समजेल. बरोबर 6 वर्षापूर्वी जर्मनीच्या बर्लिन शहरामध्ये मी होतो. तर दुपारी 11 वाजता पाऊस येईल आणि 11 वाजून 45 मिनिटांनी संपेल एवढं अचूकपणे सांगितलं जातं तिथे. तर तसं आपल्याकडे करण्यासाठी काही टेक्निकल अपग्रेडेशन करावं लागेल. हा प्रश्न खूप मला विचारला, त्याचं उत्तर एवढंच आहे की आपले अंदाज बरोबर असं आपलं हवामान चुकीचं आहे, हे याचं उत्तर आहे. बर्लिनचं हवामान आणि आपल्या हवामानाच्यात अतिशय जमीन आसमानाचा फरक आहे. बर्लिनचं हवामान हे तिथे म्हणजे कुठल्याही युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकेमध्ये 24/7 आणि 365/24 वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. ती एखाद्या आघाडीच्या ट्रेन सारखी आपण सांगू शकतो की इथे 4 वाजता पाऊस पडेल, तिकडे 4:15 मिनिटे, तिकडे 4:20 मिनिटांनी पडेल. आपल्याकडे जे ऊर्ध्वाधर तरंग असतात, कन्व्हेक्शन, व्हर्टिकल, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अँड मोस्ट डिफिकल्ट थिंग. आणि किती त्या कन्व्हेक्शनमुळे ढग कसे बनतील आणि त्या ढगातून किती पाऊस पडेल. तुम्ही बर्लिनमध्ये कधी धोधो पाऊस पडलाच, आपल्याकडे जो धोधो पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, त्याचा अनुमान करणं एक अतिशय कठीण, बिकॉज दॅट डिपेंड्स ऑन व्हर्टिकल कर्व्स. आपले जे ढग आहेत, तुम्ही जेव्हा बर्लिनला गेला असाल आणि तुम्ही विमानात बसला असाल, तुम्ही ढग बघायला खिडकीतून खाली बघितलं असाल. तुम्ही आपल्या एअर इंडियामध्ये बसा, दिल्लीला जाताना पावसाळ्यात, तुम्हाला ढग बघायला खिडकीतून वरती बघायला. हा फरक आहे त्यांच्या हवामानात. आणि त्याच्यामुळे आपले जे फोरकास्ट आहेत
ते चुकीचे नाही. आपण पुष्कळ मेहनतीने करतो, पण आपलं हवामानच तसं आहे. तर ते त्याच्यामुळे आपण त्याच्यात काही वर्षांनी अर्थातच आपली प्रगती होईल. खूप झालेली आहे प्रगती. मी तुम्हाला चित्र दाखवली की 8 दिवस आधी आपल्या वेबसाईटवरती माहिती होती त्याच्याविषयी, पण बर्लिनमध्ये किंवा कुठे चक्रीवादळी येत नाहीत, ते आपल्याकडेच येतात. तर आपलं हवामान खरोखरच त्यांच्याकडे मॉन्सून नाही. हे वैशिष्ट्य आहे आपल्या हवामानाचं, आणि ते कधी ना कधीतरी आपली सुधारणा होईल. पण ती अपेक्षा करणं मुळात म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने चुकीची. 145 इयरचं तुम्ही ऍव्हरेज सांगितलं की फारसा बदल नाही आहे अशामध्ये. पण आता जे वारंवार क्रॉप फेल्युअर होतात किंवा दुष्काळ पडतो, तर त्याच्यासाठी मग आपल्याला बाकीचं सायंटिफिक म्हणजे दुष्काळाची कारणं आणि पावसाच्या कमी पडण्याची कारणं निराळी असतात. कमी पाऊस म्हणजे दुष्काळ नाही. दुष्काळ म्हणजे एक क्रॉप फेलियर बेसिकली, आणि क्रॉप फेलियरची कारणं खूप निराळी असतात. तुम्ही चुकीचं क्रॉप लावलं तर कदाचित तुमचा दुष्काळ पडेल. कारण हल्ली जे आपले ज्वारी, बाजरी, गहू जी होती ती लावायची नाहीत अशी एक धारणा आहे. आणि पुष्कळ लोकांना आता स्ट्रॉबेरीज पाहिजेत, आंबे पाहिजेत, बऱ्याचशा गोष्टी पाहिजेत. तर जिथे तुम्ही बाजरी लावत होता ती बाजरी अजूनही काढू शकता, कारण बाजरीला पाऊस लागतच नाही. तुम्ही जेव्हा हिवाळ्यामध्ये रबीचं पीक घेता तर पावसाची गरज नसते. पण तुम्हाला स्ट्रॉबेरीज लावायची असती, एखाद वर्षी खूप भरपूर पीक येईल आणि एखाद वर्षी नाही मिळेल. हा सर, माझा एक माझा प्रश्न मुसळधार पावसासंदर्भात तुम्ही आता म्हणाला, आणि आपला 26 जुलै 2005चा पण संदर्भ आला. तर मला प्रश्न थोडासा दीर्घ असेल, पण ढगफुटीच्या अनुषंगाने थोडक्यातच विचारा प्रश्न. नाही, ढगफुटीच्या अनुषंगानेच मला विचारलं की आता चेन्नईमध्ये मागच्या याच्यात खूप पाऊस पडला होता, आणि आपला दुष्काळ आणि शेतीच्या अनुषंगानेच हवामानाचं जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं, आणि नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले. तर चेन्नईमध्ये कॉल सेंटर्स आणि खूप मोठ्या प्रमाणात बंद पडले, आणि बँका जवळजवळ आठवड्यावर बँकांचे व्यवहार पण त्याचा परिणाम झाला होता. आणि आता श्रीलंकेचं तुम्ही उदाहरण दिलं. अशा ढगफुटी आणि मुंबई पण 26 जुलैला फक्त मुंबईच नाही तर मला वाटतं रायगड पासून ते ह्या सगळ्याच्या पर्यंत टप्प्यावर तर ढगफुटीचा काही आपल्याला हवामानशास्त्राच्या अनुषंगिक काही अंदाज येऊ शकतो, आणि त्यासाठी प्रिकॉशन. एक तर हा व्याख्येचा प्रश्न आहे की ढगफुटीची व्याख्या लोक बरोबर करत नाहीत. 2 शब्द चुकीचे. एक म्हणजे गारपीट. थोड्याशा 1-2 गारा पडल्या तर ती गारपीट नाही. 1-2 गारा नेहमीच पडतात वळवाच्या सरी, पण आपण गारपीट म्हणजे प्रचंड प्रमाणात झालेली क्रिकेट बॉलच्या आकाराची जेव्हा गारा पडतात तेव्हा आपण त्याला गारपीट म्हणतो. बाकीच्या नुसार 1-2 गारा पडल्या तर त्याच्यात खेळायची ती गोष्ट आहे, कोणी छत्रीमध्ये कोणी करतात. ढगफुटीच असं की प्रचंड पाऊस म्हणजे ढगफुटी नाही. ढगफुटीमध्ये काय होतं की तिथे पुन्हा ते व्हर्टिकल करंट्स विषयी बोलतोय की ढग जेव्हा वाढतात त्याच्यात व्हर्टिकल करंट्स असतात, आणि साधारणपणे माउंटेन रिजन्समध्ये म्हणजे डोंगराळ भागामध्ये अशा ठिकाणी तो ढग वाहत जातो जिथे व्हर्टिकल करंट्स नसतात. आता व्हर्टिकल करंट नसले त्या ठिकाणी सगळा तो ढग त्याचा पाऊस खाली कोसळतो, कारण त्याला झेलून धरायला व्हर्टिकल करंट्स नसतात. त्याला ढगफुटी म्हणतो. एखादी बाल्टी आपण उपडी करावी आणि ती झेलून घ्यायला त्याला काही झाकण नाही तर बाल्टीतलं पाणी काही खाली पडत नाही. ते तसं असतं. तर प्रत्येक मुंबईची गोष्ट किंवा चेन्नईचा पाऊस ही ढगफुटी नसते. ढगफुटी बहुतेक डोंगराळ भागामध्ये होते, आणि ते उत्तराखंडमध्ये वगैरे तिथे किंवा हिमाचल प्रदेशमध्ये तिथे ते होतं. चेन्नईचं जे फ्लडिंग झालं त्याचा पावसाशी फार कमी संबंध होता. चेन्नईचं एअरपोर्ट एका तळ्यावरती बांधलेलं आहे. आता जेव्हा इतका पाऊस पडला तळं भरलं ऑब्व्हियसली, कारण तिथे जागाच होती तळं भरायची. मुंबईमध्ये सांताक्रूजमध्ये 94 सेंटीमीटर पाऊस झाला होता त्या 26 जुलै. कुलाब्यामध्ये 8 सेंटीमीटर होता, मी जर करेक्ट. तर असं नाही की खूप तो सर्वदूर असा पाऊस पडला, पण त्यावेळेस काही घटना अशा जुळून आल्या होत्या की त्या सगळ्या घटना जुळून, आणि बहुतेक ठिकाणी काय झालं की आपल्या ज्या काही ड्रेनेज सिस्टीम्स आहेत शहरातल्या त्या आता अपुऱ्या आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची इट इज मोर ऑफ अ मॅनेजमेंट प्रॉब्लेम दॅन अ रेनफॉल प्रॉब्लेम. हे तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आहे. तुम्ही बघा कधी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये वृक्ष ही चांगला रोल त्यांचा बजावतात मला असं वाटतं. मला कळलं नाही. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे वाटत जे काय आपण इव्हॉल्व्ह होते, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम होती जी काय वृक्षाच्या पानांतून,
तर ते ट्रान्सलेशन हा म्हणजे बाष्पीभवन ट्रान्सपिरेशन जे बाष्पीभवन होते वृक्षाच्या पानातून ते कुठेतरी पावसाला हे म्हणजे पाऊस पडण्यासाठी पण थोडंफार कारणीभूत असेल. नाही, त्याच्यात दोन गोष्टी असतात. जेव्हा वातावरण खूप मॉइस्ट असतं, म्हणजे आर्द्रता खूप असते, बाष्पीभवन कमी होतं. तुम्ही आता पाऊस पडताना काही ओले कपडे दोरीवर घाला सुकायला, ते सुकत नाहीत कारण हवा आर्द्र असते. उन्हाळ्यामध्ये कपडे एका तासात सुकतात कारण ते अगदी कोरडं. तर ट्रान्सपिरेशनचा संबंध सुद्धा आर्द्रतेशी आहे. असं नाही की ह्याच्यामुळे हे बंद झालं किंवा ते जितकं मॉइश्चर असेल, जितकी हवा असेल, हवा जास्त असली तरी लवकर. म्हणजे महाराष्ट्रात आता काय झाले, महाराष्ट्रात तर 20% म्हणजे वन होती, आता ती 17% आली. म्हणजे त्याचा कुठंतरी मान्सूनवर परिणाम होईल का, पावसावर? हे पण जे सगळे आकडेवारी आहे ना, ही किती बरोबर आहे कोणाला माहिती. कोणी जाऊन मोजलेत का झाडं की 20? आपण आपलं बघतो की साधारणपणे काही कमी झाले, काही वाढले, पण प्रत्यक्षात आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकडे तर प्रत्येक झाड मोजल्या पाहिजे, आपण काही करत नाही. तर असं झालं म्हणून असं आहे, तर त्याच्यामध्ये फारसं आपण काही बोलू शकत नाही. म्हणजे माझ्याकडे तिचा डेटा नाही. सर, 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न थोडासा एकच विचार करतात. वेळ संपल्यात. इथे पण एक दुसरा प्रश्न नाही विचार. सर. दुसरा, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्याबद्दल एक सूचना होती. पहिला प्रश्न थोडासा एक गोंधळल्यासारखा आहे, कारण लहानपणापासून आम्हाला शाळेत जे शिकवलं की झाडांमुळे ढग अडतात आणि पाऊस पडतो. तुम्ही मगाशी एक लॉंग टर्म दृष्टिकोनातून सांगितलं की 2% 100 वर्षांनी तापमान वाढेल असा एक अंदाज आहे. तर जेव्हा हे वनांचे पट्टे कमी होतात, म्हणजे तुम्ही कोकणाचं मगाशी उदाहरण दिलं की सह्याद्रीच्या रांगा वाऱ्या अडवतात आणि त्यामुळे तिथे पाऊस पडतो. तर प्रचंड वाढत चाललेलं नागरीकरण, कारण हवा गरम होण्याची पूर्वीची जी स्थिती होती की जमीन तापत होती, आता सिमेंट तापते. तर ह्याचा काही फरक पडतो का? आणि लॉंग टर्मच्या दृष्टीने हे जे नागरिक म्हणजे हे पट्टे उंच जे टापू आहेत ते कमी होत आहेत, सपाट होत आहेत, त्यावरनं मान्सूनची दिशा वेग बदलण्याचं काही एक म्हणजे ते काही अनुमान काढलंय का? जी शेवटची स्लाइड आहे ती तुम्ही पुन्हा एकदा बघा, जी अजून आहे इथे, की आपण तिथे जेव्हा बघतो की मान्सून इतका प्रचंड आहे, त्याला एका सिमेंटच्या रस्त्यामुळे काही होणार नाहीये, ह्याची मी खात्री तुम्हाला देतो. माझा ऐकून तुमचा प्रश्न मी ऐकला. तर काही काही गोष्टी खूप लोकलाइज असतात, लोकलाइज फरक डेफिनेटली पडेल, पण काही काही गोष्टी इतक्या म्हणजे मान्सून हा युरेशियाचा खंड आणि हिंदी महासागर ह्याच्यामध्ये यांच्या जोडीने हा बनतो. त्याच्यात एखाद्या डिस्ट्रिक्टला जरी तुम्ही काही केलं तरी म्हणतो तो फारच थोडा त्याच्यामध्ये प्रदेश आहे, तर तशी काही होणार नाहीये. आणि म्हणून मला मान्सूनच्या भवितव्याविषयी की म्हणजे कुठेतरी झाडं तोडली म्हणा किंवा काय म्हणा त्याच्यात काही फरक होणार नाहीये. दुसरी सर फक्त ती एकच होते छोटेस की जे 2 संदर्भ स्पष्ट झाले आम्हाला. आपण नंतर बाहेर बोलू. नमस्कार. थँक्यू फॉर दिस इंटेलिजिंग टॉक सर. मला एक विचारायचं होतं की जिकडे तिकडे असं हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणून एक वर्ड यूज करतात आणि मोठे मोठे नेत्याला चर्चा करतात. तर हे काय आहे? इज इट अफेक्टिंग, इज देयर एनी टेक्टोनिक शिफ्ट ग्लोबल वॉर्मिंग मुळे असं काय होतं का? म्हणजे यू आर रिलेटिंग टू अर्थक्वेक्स, टेक्टोनिक शिफ्ट म्हणजे यू आर टॉकिंग अबाउट अर्थक्वेक्स? नाही, हे पाऊस सुद्धा अति पडतो असं म्हणजे कार्बन एमिशन जास्त आहे असं काय काय? हो, ते सगळं आहे. आणि ऍक्च्युली काय की ग्लोबल वॉर्मिंग आपण जर स्टॅटिस्टिक्स घेतली तर मागच्या 100 वर्षामध्ये आणि संबंध पृथ्वीचं पण सरासरी तापमान पाहिलं तर ते 100 वर्षात 1 डिग्रीनी वाढलेलं आहे किंवा पाऊण डिग्री किंवा 0.8 डिग्री असं म्हणतात. तो प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे की पुढे काय होणार आहे आणि ते कोणालाच माहिती नाही. तर पुष्कळ जे तुम्ही म्हणाल की बिग पीपल आर टॉकिंग अबाउट इट, बिग पीपल आर ट्राईंग टू डू समथिंग की आपण दरवर्षी भेटू. दरवर्षी ते भेटतात आणि आता पॅरिसमध्ये भेटले होते डिसेंबरमध्ये सगळे 180 देश भेटले होते आणि त्यांनी हे ठरवलं की आणखी 15 वर्षापर्यंत जे आहे ते चालू द्या, हे त्यांनी ठरवलं. आणि नंतर 15 वर्षांत आपण बघू की तापमानाचं काय. तर सध्या परिस्थिती इतकी तशीच आहे, इट्स नॉट अ व्हेरी क्लिअर सिच्युएशन. आणि 15 वर्षामध्ये आपण जे काही प्रयत्न करायचे ते करू. उदाहरणार्थ आपण आता जर फॉसिल फ्युएल्स ऐवजी सोलर एनर्जी वापरली तर एक चांगला प्रकार आहे. विंड एनर्जी आपण वापरू शकतो, न्यूक्लिअर एनर्जी वापरू. तर फॉसिल फ्युएलचा वापर जर कमी झाला, पण तो कमी व्हायची शक्यता किती? इथे दिल्लीमध्ये जर प्रत्येक कुटुंबाकडे 4 गाड्या आहेत
तर ते फॉसिल फ्युल्सवरचं आपलं जे डिपेंड आहे ते कमी व्हायची शक्यता तशी फारच कमी आहे. पण हेतू चांगले आहेत की आपण काहीतरी केले पाहिजे त्याच्यात. सर मला एक इन्फॉर्मेशन द्या. आपण नंतर दोनच मिनिटं. मी वसईला राहतो, तिकडे मिस्टर मॅचाडो म्हणून आहे, ही इज अबाउट 87 year old. ओके. पेपरमध्ये आलं होतं. तर तिथे ही इज युझिंग कलेक्टिंग ऑल द रेन वॉटर आणि उचलीला आणि आंघोळ करायला तेच वापरतात बाय रिसायकलिंग अँड इज इट नाही, वॉटर कलेक्टर ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि म्हणजे तेच मी म्हटलं असतात की आपला पाऊस 4 महिने पडतो आणि बाकी 4 महिने आपल्याला तर वापरायचं. ते टॅप वॉटर युजच करत नाही, रेन वॉटर यूज. आता पुण्यात काही लोक आहे जे इलेक्ट्रिसिटीज यूज करत नाही, ते अंधारात राहतात. आहेत पुण्यात काही पुणेकर आहेत तर ते इलेक्ट्रिसिटी वापरतच नाही, ते अंधारात राहतात. ओके मॅडम. सर, महाराष्ट्राच्या अनेक भागात सध्या हीट वेव्ह आहे आणि people have been saying, the general public sentiment is this is getting prolonged and the temperatures are rising over years. Are there any specific, is that really so scientifically? And are there any reasons specifically for this? महाराष्ट्राची खूप प्रगती होते, हे याचं कारण आहे. आपली प्रगती म्हणजे काय, आपण इमारती बांधतो, आपण 25 मजली 40 मजली 50 मजली इमारती बांधतोय, तर तितकं सिमेंट कॉन्क्रीट त्याच्यामध्ये आपण वापरतोय. आपण वाऱ्याची अडवणूक करतोय. मी जेव्हा पुण्यात लहान असताना राहत असे, मुंबईचं सी ब्रीज मला पुण्यापर्यंत मिळायचं. जंगली महाराजवरती लोक संध्याकाळी फिरायचे, भटकायचे अक्षरशः की छान हवा येते. आता इतक्या इमारती आहेत की हवा येणार कुठं, मग टेम्परेचर वाढतं. पुष्कळ ठिकाणी ज्या पब्लिक ओपन स्पेसेस त्या बंद झालेल्या आहेत, तिथे आपण इमारती बांधलेल्या आहेत. तर दीज आर ऑल लोकल थिंग्स. आणि दुसरं म्हणजे असं की आपल्याला जर दुसरे विकल्प नसतील तर मग आहे तिथेच आपल्याला राहायला लागतं. तर आपल्याला एकतर प्रगती पथावरती राहण्याकरता इतक्या गाड्या पाहिजेत, इतके हायवेज पाहिजेत, अमुक पाहिजे तमुक पाहिजे. मग आपण त्याला हे, आणि हीटवेव्हच असं आहे की पुष्कळ आपल्याला असं वाटतं की आता 41 डिग्री टेम्परेचर महाराष्ट्रात झालंय. दिल्लीमध्ये मी सांगितले, तिथे मी इतके वर्ष होतो. मॉन्सून येतो 29 जूनला. जून इज अ हॉरेबल मंथ आणि तिथे आम्ही म्हणजे सकाळी घरून निघायचं तर लस्सीचा एवढा मोठा ग्लास पिऊन निघायचा. आता तुम्हाला इथे तसं काही करायला नकोय. उन्हाळ्यामध्ये आपल्याला छत्री नकोय घ्यायला, उन्हाळ्यात आपल्याला टोपी घालायची नाही, मग आपल्याला हीट वेव्ह भासणारच. तर मी राजस्थानमध्ये बघा, राजस्थानमध्ये 48-49 डिग्री नॉर्मल टेम्परेचर. हो, तिथे नाही, पण राजस्थानात लोक मरतात का? नाही. तुम्ही हीटवेव्हमुळे तिथे बळी गेलेले कधी ऐकलेले नाही, कारण ते पगडी बांधतात, त्यांच्या घराभोवती पाणी असतं. पण इथे आपल्या भागामध्ये आपण टोपी घालणार नाही, आम्ही अमुक करणार नाही, आम्ही घरून पाणी पिऊन निघणार नाही. तर या बऱ्याचशा गोष्टी हीटवेव्हवरती आपण त्यांचा सामना करू शकतो, ते कठीण नाहीये. आणि दुसरं असं की आपण पुष्कळशा गोष्टी मागे झालेल्या आहेत. तर त्यांनी म्हटलं की कोणी 87 वर्षांची, तरी हे पाहिलेलं आहे, पण ते विसरतात. आणि असं कधी झालंच नव्हतं आणि पहिल्यांदाच होतं असं आपल्याला बोलायला आवडतं. पण तुम्ही जर IMDचे रेकॉर्ड्स पाहिले तर कधी ना काहीतरी 1880 साली 1890 त्या गोष्टी झालेल्या आहेत. पण डेफिनेटली लोक खूप अवेअर झाले की आपलं टेम्परेचर किती आहे. बाकी कोणी विचार करीत नसत. तर मी जळगावला एकदा गेलो होतो लहानपणी, मी 4 वर्षाचा असताना. माझ्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या, मला कुठे कुठे घेऊन जायचे. जळगावला त्यांची मे महिन्यामध्ये बदली झाली मुंबईहून. तिथे अक्षरशः मला वाटतं काहीतरी 47-48 टेम्परेचर. त्यावेळेस काही कूलर नव्हते, पंखे पण नसायचे. तर म्हणजे असे सगळे ओले कपडे सगळे घालायचे, इकडे तिकडे त्याच्या आतमध्ये बसायचं. हे काही नवीन नाहीये. पण आता जळगावमध्ये मला जर एअर कंडिशन लावायचे असेल तर मी मग बोलणार असतो काय उष्णता होती इथे, आम्हाला AC लावावी. तर असं आहे. तर त्याच्याबद्दल खरोखरच आपल्याला पुष्कळ कारण आहेत त्याच्या मागे. तुमच्या घरचा एक शेवटचा प्रश्न आहे. ओके. Last question. Yeah, it's not a question, sir. Just my response only. देखिए, किसी ने ग्लोबल वार्मिंग और क्लाइमेट चेंज के बारे में कहा है, ये डेफिनेटली हो रहा है. और इसकी वजह से जो मानसून के एक्सट्रीम वेदर इवेंट्स हैं वो इंडिया में काफ़ी पिछले 30 साल से ज़्यादा ऑब्जर्व हो रहे हैं. सो एक्सट्रीम वेदर इवेंट्स इन इंडिया इज इंक्रीजिंग ड्यूरिंग लास्ट 30 years और सो. दूसरा जो हॉट स्पॉट के बारे में था, मानसून के बॉम्बे में पहले 30 साल पहले एक ही हॉट स्पॉट था वर्ली साइड्स में, और अभी टेरी की रिपोर्ट के अनुसार कम से कम 4-5 हॉट स्पॉट बन गए. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स हो गया, कांदिवली हो गया है, घाटकोपर साइड में. तो हॉट स्पॉट होने से लोकलाइज जो इम्पैक्ट है वो हो रहा है, जैसे साहब ने बोला ना, लोकल इम्पैक्ट हो रहा है.
और मुंबई की जहाँ तक बात है, मैंने 100 ईयर्स का टेम्परेचर डेटा एनालाइज किया था खुद ही, मैं मौसम डिपार्टमेंट से ही हूँ, और एवरेज टेम्परेचर 1.6 डिग्री मैक्सिमम टेम्परेचर बढ़ चुका है 100 साल में, पिछले 101 से लेके 2005 तक की बात है। तो धीरे धीरे ये इम्पैक्ट हो रहा है, लोकलाइज इम्पैक्ट में, और इस तरह की इवेंट्स बढ़ते रहेंगे, जैसा कि अभी क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट आ रहा है। तो हम सबको उसको, जैसे एनवायरमेंट वालों को बहुत ज्यादा चिंता है, चिंता सभी पब्लिक को। जस्ट वन कमेंट बिफोर, सॉरी आई एम ब्रेकिंग दिस। ओके, ये जो लोग बात करते हैं कि इस तरह के इवेंट बढ़ते जाएंगे, इसको कोई वैज्ञानिक पुरावा नाही है। आणि आपण शेतकऱ्यांना मुळीच सांगू नये की आता दुष्काळ पडला ना, दरवर्षी ते मग आत्महत्या करणारे ते काय करतील? आपने उनको बताया कि हर साल दुष्काळ पड़ेगा, वो बेचारा किसान क्या करेगा? तो इसकी ऐसे विधान करने के पहले बहुत सोच समझ के करनी चाहिए। This is my advice to you because you are an ex-IMD man. But this particular thing की मुंबईमध्ये पाऊस पडला 90चा, तर तो दरवर्षी पडणार असं मुळीच नाही. Climate change, people are talking about it already because they want money for climate change research. अगर वो लोगों को घबराएंगे नहीं तो फिर यही बात करेंगे कि लोगों को घबरा के छोड़ना। लाइक गेटवे ऑफ इंडिया डूब जाएगा, वो गेटवे ऑफ इंडिया क्यों डूब जाएगा? तुम्हारा स्टैच्यू ऑफ लिबर्टी पहले डूबता कि ये पहले देखो ना, फिर हमारे गेटवे पर लोग उनकी बात नहीं, nobody will say that Statue of Liberty is going to go down because of sea level rise, but your Gateway of India, they are after it. So there are a lot of aspects to these things. Thank you very much. I guess we can have discussion. माफ करा, मी थांबवतोय आपल्या सगळ्यांना. केळकर सरांनी हवामान बदलाचं, मुळात हवामान समजण्याचं आणि त्याच्या वागण्याचं खूप सरांनी आधी वर्णन केल्याप्रमाणे रंजक पद्धतीने, म्हणजे त्यांच्या स्लाइडची सुरुवातच एका फिल्मच्या दृश्यानं होते, जे कदाचित मला तरी अगदी अनपेक्षित होतं, पण त्यामुळे खूप छान ते समजावून घेतात. मला अनपेक्षित होतं एकदम तुझी सुरुवात अशी होईल सरांची म्हणून, कारण सर हे करतात. आणि मी आता इतकं सगळं बोलल्यानंतर सांगायला हरकत नाही, तुम्ही महाराष्ट्र टाइम्स जी मंडळी वाचत असतील त्यात अध्यात्मावर एक सगुण निर्गुण नावाचं सदर असतं, तर दर मंगळवारी मला वाटतं सरांचं सदर असतं. त्याच्यामध्ये मी रंजन केळकरांचं सदर तिथे कुठे येईल म्हणून कधी शोधलं नाही, कारण ते असण्याची शक्यता तिथे असेल असं वाटलं नाही मला. पण जवळजवळ 11 लेख त्यांचे आले, आणि पुढच्या वर्षभर येत राहते. सगळ्यात जगण्याकडेच पाहण्याचा सरांचा दृष्टिकोन म्हणजे हवामान बदलाविषयी आणि त्याच्या वागण्याविषयी सरांकडनं जाणून घ्यायला तर आपल्या सगळ्यांना आवडतंच, पण सरांशी थोडंसं बोलताना असं जाणवतं की एकूणच जगण्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगातल्या काय म्हणू आपण ते क्लायमेट चेंजच्या नावाने म्हणा किंवा जगण्यातल्या लोकांच्या बदलाकडे बघा, त्याच्याशिवाय आपण कसं सामोरं जावं त्याला, याबद्दलचा त्यांचा जो काही जीवनविषयक विचार आहे मला वाटतं तोही आपल्या दृष्टीने खूप मोलाचा आहे. त्यामुळे केवळ IMDचं माजी प्रमुख एवढ्याच नात्यानं आपण सरांचं ऐकावं असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन सरांकडून आपल्या जगण्याविषयी आपल्याला खूप काही जाणून घेता येईल. कदाचित पुढच्या वेळेला हवामान बदलाविषयी किंवा हवामानाविषयी अजिबात बोलायचं नाही असं ठरवून दुसऱ्या विषयावर सरांना आपण बोलायला इथे बोलूया, आणि त्याच्यातून कदाचित आपल्या जगण्याच्या दिशा पुढच्या स्पष्ट होतील. कारण हवामान बदलाची वेधशाळा आहे तशी जगण्याची वेधशाळा असायला हवी. पुढचे होणारे बदल काही अंदाज घेता आला तर आपल्याला त्याला सामोरं जायला अधिक चांगल्या रीतीने तयार होता येईल. सरांचे, देशपांडे सरांचे आणि आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुढचं व्याख्यान 24 जूनला RR नवलगुण सॅटेलाइट ॲप्लिकेशन सेंटरचे प्रमुख GPS सिस्टीमबद्दल आपल्याशी बोलणार आहे. आपण सर्वांनी यावं आणि आपल्या सहकाऱ्यांनी हा आपलाच कार्यक्रम असं समजून आवर्जून निमंत्रित करून या ठिकाणी बोलावं अशी पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद.